धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश चौधरी सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर के.जी. कानडे साहेब, त्याचबरोबर उपप्राचार्य माननीय सांगळे सर, त्याचबरोबर वाणिज्य विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक, वाणिज्य विभागातील सर्व विद्यार्थी, वाणिज्य विभाग आणि महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो. आज दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी वाणिज्य मंडळ उद्घाटन समारंभ प्रसंगी औचित्य साधून आज करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन कॉमर्स या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. वाणिज्य विभागाची स्थापना 1966 साली झालेली आहे. यूजीला आपल्याकडे कॉस्ट वर्स अकाउंटिंग, मार्केटिंग मॅनेजमेंट, बिझनेस एंटरप्रेन्योरशिप हे स्पेशल सब्जेक्ट आहेत. त्याचबरोबर पीजीला एमकॉमला ऍडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टम हे दोन सब्जेक्ट स्पेशल साठी आहेत. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये वाणिज्य विभागाचे नव्याने TY BCom इंग्लिश माध्यम आणि एमकॉम पार्ट फर्स्ट या वर्गाची नवीन तुकडी सुरू करण्यात आलेली आहे. या वर्षात यूजीला FY BCom टोटल 335 विद्यार्थी, SY BCom 241, TY BCom 214 असे यूजीला जवळपास 790 विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्याचबरोबर एमकॉम साठी पीजीला 186 असे यूजी आणि पीजी 976 विद्यार्थी वाणिज्य विभागात शिक्षण घेत आहेत. वाणिज्य विभागात एकूण स्टाफ 10 आहे. या वाणिज्य मंडळाच्या उद्घाटन समारंभ घेण्याचा मानस हा आहे की वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना वाणिज्य विषयक रोजगार संधी, उद्योग, व्यवसाय, CA, CS, ICWA, बँकिंग, मॅनेजमेंट, इन्शुरन्स, अकाउंटिंग, टॅक्सेशन इत्यादी विषयी भविष्यात कोणकोणत्या संधी आहेत हे आपल्याला जाणून घेता येईल. यासाठी वाणिज्य मंडळ सातत्याने कार्यरत आहे. त्या अनुषंगाने आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश चौधरी सर आलेले आहेत. मी आज कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचा परिचय आपल्याला करून देत आहे. त्यांचा बायोडेटा पाहता असे लक्षात येते की आजच्या कार्यक्रमासाठी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहे. सर वाइस प्रिन्सिपल, प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ बिझनेस लॉ, नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे. त्याचबरोबर सरांचं शिक्षण BSc, LLB, LLM. त्याचबरोबर सरांनी 5 विषयामध्ये MA केलेला आहे. सोशलॉजी आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, फिलॉसॉफी आहे. अशा 5 विषयामध्ये सरांनी मास्टर ऑफ आर्ट्स ही डिग्री कंप्लीट केलेली आहे. MPhil सरांनी कॉमर्स मधून कंप्लीट केलेला आहे. त्याचबरोबर GDCA, DHL, DCPL, PGDPM अँड IR असे वेगवेगळे डिप्लोमे सरांनी कंप्लीट केलेले आहेत. सरांनी PhD बिझनेस लॉ या विषयामधून कंप्लीट केलेले आहे. त्याचबरोबर लॉ मधून सर स्टेट नेट आहेत. सरांचा एकूण अनुभव 30 वर्षाचा आहे. त्यामध्ये 2 वर्ष सरांनी लीगल प्रॅक्टिस इन पुणे डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये सरांनी प्रॅक्टिस केलेले आहे. एकूण शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव सरांना 28 वर्षाचा आहे. त्याचबरोबर सरांनी BCom, MCom, MBA, MPM, PGDBM, MMS, ICWA, LLB, DTL, DLL आणि LW, PGDIB इत्यादी विषयात अध्यापनाचे काम केलेले आहे. त्याचबरोबर सरांनी सिम्बॉयसिस लॉ कॉलेज, सिंहगड इन्स्टिट्यूट, BMCC कॉलेज, भारती विद्यापीठ, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज रिसर्च पुणे अँड नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे अशा वेगवेगळ्या महाविद्यालयामधून संस्थांमधून सरांनी अध्यापनाचे काम केलेले आहे. PhD सरांनी बिझनेस लॉ पुणे विद्यापीठांतर्गत 26 एप्रिल 2018 ला संपादन केलेले आहे. त्याचबरोबर नॅशनल इंटरनॅशनल जर्नल मध्ये सरांचे 28 रिसर्च पेपर पब्लिश आहेत. टेक्स्ट बुक, रेफरन्स बुक सरांचे 15 टेक्स्ट बुक, रेफरन्स बुक 15 सरांचे पब्लिश झालेले आहेत. सेमिनार, कॉन्फरन्स, वर्कशॉप 40 पेक्षा जास्त अटेंड केलेले आहेत. त्याचबरोबर सर BOS मेंबर, बोर्ड ऑफ स्टडीज, सिलेबस
कमिटी असे विद्यापीठातील वेगवेगळ्या कमिटीमध्ये सर मेंबर म्हणून कार्यरत आहेत. एनसीसी ऑफिसर, NSS प्रोग्राम ऑफिसर असे वेगवेगळ्या पदावर ते आपल्या महाविद्यालयाअंतर्गत कार्यरत आहेत. सरांना काय अवॉर्ड मिळालेले आहेत, त्यामध्ये विशेष गुणवान शिक्षक पुरस्कार, उत्तर भारतीय संघ यांच्या अंतर्गत अकॅडमिक वर्क पुरस्कार, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत सोशल फील्ड, एज्युकेशनल फील्ड असे वेगवेगळे पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर शिक्षक गौरव पुरस्कार हेही सरांना मिळालेले. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले आपल्याला प्रमुख वक्ते आहेत, याचा मी थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. मी सरांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. या ठिकाणी मी थांबतो. जय कर्मवीर, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपल्या कॉलेजचा आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणजे कॉलेजचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर KG कानडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्माननीय अतिथींचा सन्मान करावा. खऱ्या अर्थानं कोणाचं तरी येणं हे नुसतं येणं नसतं, तर कोणाची तरी काळजावरती कोरलेलं एक सुंदर असं लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं लेणं असतं. यानंतर मी आपल्या सन्माननीय अतिथींना विनंती करतो की आपण आपले बोलाचे शब्द आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय KG कानडे साहेब यांचा सन्मान आमच्या वाणिज्य विभागाचे HOD आदरणीय उघडे सर करतील. आमच्या विभागाचे आदरणीय सांगळे सर यांचा सन्मान उघडे सर करतील. यानंतर मी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांना विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करावं. काढून बघा ना, सर्वांनी काय केलं तरी प्रत्येकाने नोटबुक काढा, नोट्स काढून घ्या. एकदम हळूवार आवाजामध्ये आपण आपले नोटबुक पुसकायचे आहे आणि सर जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगतील ते आपण नोट डाऊन करून घ्यायचे आहे. नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग. मनसरचा मला आवाज काही असा भारदस्त वाटत नाही सर. गुड मॉर्निंग. ये बात हो गई. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून होस्ट म्हणून उपस्थित असलेले आपल्या कॉलेजचे प्राचार्य आणि माझे मित्र डॉक्टर KG कानडे सर, वाणिज्य विभागाचे डॉक्टर उघडे सर, हिस्ट्री विभागाचे सांगळे सर, बाकी सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मला तुमच्या संयोजकांचे मनापासून आभार ह्याकरता मानायचे की आपण मला आपल्या महाविद्यालयामध्ये येऊन आपल्याशी हितगुज करण्याची संधी निर्माण करून दिलेली आहे. आमचं गाव मनसर पासून माझं गाव जरी जवळ असलं, राजगुरुनगर जवळ, तरी सुद्धा या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी होण्याचं भाग्य मिळालं नाही, कारण राजगुरुनगर मध्ये आम्हाला महाविद्यालय होतं. परंतु माझ्या घरातले 2 भावंड या महाविद्यालयामध्ये शिकलेली आहेत. त्याच्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या आपल्या महाविद्यालयाचं योगदान माझ्या खुद्द फॅमिलीमध्ये आहे आणि तिथला संस्कार हा मला चांगलाच माहित आहे. आपल्या महाविद्यालयाला आपणास अत्यंत कणखर, अभ्यासू अशा व्यक्तिमत्वाचा नेतृत्व लाभलेलं आहे, ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे. कारण आपल्या प्राचार्यांना किमान गेले
35 ते 36 वर्ष मी ओळखत आहे. ह्यावरून तुम्ही त्यांच्या किंवा माझ्या वयाचा अंदाज बांधू नका, परंतु हेतू फक्त एवढाच आहे की माझा परिचय, आमचा परिचय आणि त्यांची जडणघडण किंवा माझी जडणघडण पाहण्याचा आम्हाला योग आलेला आहे. त्यांनी तर परदेशामध्ये संधी मिळवलेली आहे. ग्रामीण भागामध्ये असून सुद्धा परदेशामध्ये शिक्षणाची संधी मिळवणं हे मला वाटतं खूप विशेष आहे. आणि अशा नेतृत्वाच्या खालील तुमच्यासारख्या मंडळींना खरं तर माझ्यासारख्यानी संधीविषयी काही सांगणं ते फारसं संयुक्तिक जरी नसेल तरी पण आता उघडे सरांनी जबाबदारी दिलेली असल्यामुळे काहीतरी तुमच्याशी मला बोलावंच लागेल. आपण सर्व कॉमर्सचे विद्यार्थी आहात आणि आपण सर्व TY BCom ला आहात असं मला सांगण्यात आलेलं आहे. ते बहुधा खरं असावं, हरकत नाही. कधी कधी काय एखाद्या महाविद्यालयामध्ये आपण गेलो की एखाद्या वर्गातली मुलं अचानक गायब होतात आणि मग कुठल्या तरी वर्गातली मुलं आणून ठेवावी लागतात आणि मग आपण बोलतो कॉमर्स विषयी, ते असतात सायन्सचे किंवा ते आर्ट्सचे, आणि मग ते शेवटपर्यंत काही जमत नाही. त्याच्यामुळे तुमचं आणि आमचं पहिल्यापासून जमेल असं एकंदरीत दिसतंय. गंमत अशी आहे की आता मी कॉमर्स मधल्या संधींविषयी सांगण्याकरता योग्य व्यक्ती आहे की नाही हे मला माहित नाही. त्याचं कारण तुम्ही आता परिचयामध्ये सांगितलं की आम्ही दोघेही खरं म्हणजे सायन्सचे, आणि करिअरचं नियोजन कसं करायचं ह्याचा मी वस्तुपाठ आहे की नाही ह्याच्याबद्दल पण तुम्हाला शंका निर्माण होईल आणि मला पण शंकाच आहे. त्याचं कारण असं की सायन्स विथ केमिस्ट्री घेणारा माणूस गेले 12 वर्ष नेसवाड्या कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम करतोय आणि कॉमर्स कॉलेजमध्ये गेले 28-30 वर्ष काम करतोय. ही काय भानगडी बुवा असं तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये येईल. आणि मी स्वतः म्हणजे BSc करत असताना मी कधी काळी कॉमर्स कॉलेजमध्ये जाऊन असं काहीतरी करेन हे मलाही माहित नव्हतं. त्याचं कारण की आम्हाला तुमच्यासारखं अशी गायडन्स किंवा अशी मार्गदर्शनाची सत्र आमच्याकरता उपलब्ध नव्हती, आणि म्हणून दिशा मिळेल तिकडे आणि सुचेल तिकडे रस्ता दिसेल तिकडे प्रवास करत राहणं आणि सरळ जात असल्यामुळे, सरळ मार्गाने जात असल्यामुळे, अभ्यासू प्रवृत्ती ठेवल्यामुळे कुठेतरी आमची गाडी कुठेतरी एका योग्य टप्प्यावर येऊन थांबली असं म्हणावं लागेल. परंतु आता नवीन जमान्यामध्ये 21व्या शतकामध्ये आपल्याला आपल्या करिअरचं नियोजन करणं हे तितकंच महत्वाचं आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्या पूर्वी असं समजलं जायचं की सायन्स म्हणजे 1 नंबर, मग कॉमर्स म्हणजे 2 नंबर, आणि मग आर्ट्स म्हणजे काय, कुठं काहीच नाही झालं तर मग चला आर्ट्स. असं काहीही नसतं. माझं म्हणणं असं आहे की देर इज ऑलवेज रूम ऍट द टॉप. म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जर गेलात तरी सर्वोच्च स्थानी पोहोचण्याची जर तुम्ही इच्छाशक्ती जर ठेवली तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता. उदाहरणार्थ मराठी विषय तुमचा असेल, त्या मराठीमध्ये उद्या तुम्ही, आपण मराठी विषय असेल तर तुम्हाला आर्ट्स कडनं जावं लागेल, परंतु मराठी विषय घेऊन पुढे तुम्ही चांगले लेखक झालात, चांगली पुस्तकं लिहिलीत तर तुम्ही महाराष्ट्रामधले एक उत्तम लेखक म्हणून प्रसिद्ध होऊ शकता. तुमची पुस्तकं ही अभ्यासक्रमामध्ये येऊ शकतात. उत्तम बंडू तुपे सारखा 2री 3री झालेला माणूस, कौन्सिल हॉलमध्ये शिपाई असणारा, काम करणारा माणूस, हा मराठी साहित्यामध्ये अनेक पुस्तकं ज्यांनी लिहिली त्यांच्या अनेक पुस्तकांवर चित्रपट निघाले, आणि अशा माणसाचं आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये व्याख्यान आयोजित केल्यानंतर डॉक्टरेट झालेले प्राध्यापक त्यांना त्यांच्या साहित्याबद्दल प्रश्न विचारत होते, आणि ज्यांचं शिक्षण, ज्यांना महाविद्यालयात जाण्याची संधी मिळाली नाही त्या शिक्षकांची, त्या माणसाच्या पुस्तकं ही महाविद्यालयातल्या अभ्यासक्रमामध्ये ठेवली जाऊ शकतात. हे घडू शकतं. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण अत्युच्च स्थानी जर जाण्याचा प्रयत्न केला आणि तशी इच्छा बाळगली तर मला वाटतं कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तरी कसलाही प्रॉब्लेम येत नाही. हा पहिला विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की मग आपण दिशा मिळेल तिकडे जायचं का, तर माझं म्हणणं तसं नाहीये की तुमच्या मनामध्ये तुमचं प्लॅनिंग, तुमचं नियोजन करिअरच्या संदर्भामध्ये हे असलं पाहिजे. कारण म्हणजे तुम्ही एखाद्या चौकामध्ये थांबलात आणि एखाद्या पोलिसांना विचारलं की मामा हा रस्ता कुठे जायचा, कुठे जातो, तर पोलीस तुम्हाला विचारेल की तुला कुठे जायचंय, तुला कुठे जायचंय. नाही, मला कुठे जायचं नाही, हा रस्ता कुठे जायचा तिकडे मी जाणार आहे. अरे रस्ता कुठेतरी जाणारच आहे.
तुम्हाला कुठे जायचंय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत जर आपण नुसते चालत राहिलो तर ते चालत राहणं हे कधी कधी आपल्या फायद्याचं नसतं किंवा ते दिशाहीन असू शकतं आणि आपल्या आयुष्यामधला वेळ, आपली ऊर्जा ही विनाकारण वाया जाऊ शकते. आणि म्हणून फोकस्ड असणं गरजेचं आहे, प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. असं इंग्लिशमध्ये म्हणतात की इफ यू फेल टू प्लॅन देन यू आर प्लॅन टू फेल. तुम्ही जर नियोजन करण्यामध्ये जर फेल झालात तर तुम्ही पुढे काही यशस्वी गोष्टीकडे काहीच करू शकत नाही. प्लॅनिंग हे महत्वाचं असतं आयुष्यामध्ये आणि मग त्याचं एक्झिक्युशन. म्हणजे तुम्ही इमारत जेव्हा बांधली जाते तेव्हा इमारतीचा आराखडा कागदावर काढावा लागतो, इंजिनियरला त्या संदर्भामध्ये सगळी तयारी करावी लागते आणि मग त्याच्यावर कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करायचं हे जसं ठरतं ती ब्ल्यूप्रिंट ही पहिल्यांदा कागदावर असते आणि मग प्रत्यक्षात इमारत उभी राहते. माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे आयुष्यामध्ये हे जर अगोदर माहीत नसेल तर तुम्ही त्याचं नियोजन आणि ती तुमच्या व्यक्तिमत्वाची जी इमारत तुम्हाला बांधायची आहे त्या इमारतीचं नियोजन तुम्ही करूच शकत नाही, कारण तुमच्या डोक्यामध्ये काहीच नाही. आणि म्हणून तुमच्या डोक्यामध्ये जे आहे ते कधीतरी कागदावर उतरवलं पाहिजे. असं म्हणतात की डोंट थिंक इट, इंक इट. इंक इट म्हणजे लिहून काढ. तुला काय व्हायचंय? तुला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय का? लिहून काढ. तुला कंपनी सेक्रेटरी व्हायचंय का? कागदावर लिहून टाक की मी ही 4 वर्षानंतर 2025 साली मी चार्टर्ड अकाउंटंट असेल. तुमच्या नावापुढे लिहायला सुरुवात करा, CA प्रकाश चौधरी, CA CS अमुक अमुक, डॉक्टर. उद्या जे तुम्हाला वाटतंय की मला आयुष्यामध्ये बनायचं आहे ते तुम्हाला असं दिसलं पाहिजे, ते तुम्हाला असं व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. आणि ज्याचं चित्र तुमच्या मनामध्ये जोपर्यंत ते निर्माण होत नाही, स्वतःबद्दलच्या भविष्याचं चित्र हे तुमच्या मनपटलावर अत्यंत समर्पकपणे क्लॅरिटीच्या बरोबर जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण आयुष्यामध्ये कदाचित काहीच करू शकणार नाही, कारण आपलं मार्गक्रमण हे दिशाहीन असू शकतं. म्हणून दिशा ही ठरली पाहिजे आणि दिशा ठरवण्याकरता तुम्हाला तुमचं ध्येय माहित पाहिजे, कुठे जायचंय. आज जेव्हा मी पुण्यातून निघालो, मी जर म्हटलं नसतं की मला मनसरला जायचंय तर कदाचित मी कुठेही गेलो असतो. माझं मनसर हे डेस्टिनेशन होतं आणि म्हणून तिथपर्यंत मी पोहोचू शकलो, कारण मला माहिती की मला कुठे पोहोचायचंय. कुठे पोहोचायचंय हे तुम्ही ठरवलंय का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. थोडंसं मी तुम्हाला अधूनमधून प्रश्न विचारला तर मला वाटतं तुम्ही हरकत घेणार नाही, असे तुम्ही सभ्य आणि शांत विद्यार्थी मला दिसतायत. ती संमती गृहीत धरून मी तुम्हाला विचारतो, तुम्ही फक्त हात वर करा की खरोखरच तुमच्यापैकी तुम्ही आता बीकॉम होणार हो की नाही? होणार की नाही? हो. आणि ऑनलाईन परीक्षा झाली तर सगळ्यांना डिस्टिंक्शन पडणार. ऑफलाईन नको आहे. त्याच्यामुळे मध्यंतरी विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं सर विद्यापीठामध्ये की ही ऑनलाईन परीक्षा नको, ऑफलाईन परीक्षा नको, ऑनलाईन परीक्षा झालीच पाहिजे. ऑनलाईन परीक्षा झालीच पाहिजे. कारण कशा करता जायचं, प्रत्यक्षामध्ये वर्गामध्ये बसायचं, पेपरचं बचत झाली पाहिजे. त्याच्यामुळे निसर्गाची पण बचत होते, झाडं तोडावी लागतात. त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईन करून निसर्गाचं संवर्धन करण्याकरता युवा पिढीला योगदान देण्याची इच्छा आहे आणि म्हणून ऑनलाईन परीक्षा घ्या. हेतू चांगला आहे, विद्यार्थ्याचा हेतू निश्चितपणे चांगला आहे. माझं म्हणणं असं की तुम्ही आता बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला काही महिन्यातच तुम्ही बीकॉम 100% होणार आहात. बीकॉम झाल्यानंतर मुलींनी ठरवलं तर त्यांची 2 वर्षामध्ये लग्न सुद्धा 100% होणार आहेत. त्याच्यानंतर मुलांनी ठरवलं त्यांना निदान 1 वर्ष थांबावं लागेल, कारण सध्या मुलांच्या लग्नाकरता 21 वर्ष वयाचे पूर्ण लागतात. आता कायदा मुलींच्या बाबतीत पण बदलायचं सरकारचं धोरण चालू आहे, तो आता सध्या चर्चेकरता मागे गेलेला आहे. नाहीतर पूर्वी असं झालेलं आहे की तुम्हाला माहिती आहे की मुलींना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न करायला परवानगी आहे. बरोबर माहिती आहे की नाही? माहित पाहिजे बरं का, माहिती. ओके. परंतु तुम्ही काय अजून त्या दिशेने काही पाऊल उचललेलं मला दिसत नाही. पण आमच्या मुलांना मात्र थांबावं लागतं. एक टीव्हीचा चॅनलवाला महाविद्यालयामध्ये आला आणि त्याने मुलांना विचारले, काय तुम्हाला कसं काय वाटतं की ये शादी की जो बच्चों को शादी करना है बॉयज को तो उनकी उम्र 21 है और लड़कियों को 18 साल में परमिशन मिलता है, ये कैसा है? ये सरासर नाइंसाफी आहे. मुलांची प्रतिक्रिया काय?
की सरासर नाइन्साफी आहे, आम्हाला 3 वर्ष थांबायला सांगतो सरकार म्हणजे काय काय. आणि मुलींना जेव्हा विचारलं तेव्हा मुलींनी अतिशय सेन्सिटिव्हली उत्तर दिलं की नाही, 18 वर्ष आमच्या लग्नाकरता हे जरा लवकरच होते, कारण 18 वर्षाचा आम्ही बीकॉम होऊ शकत नाही, आम्ही BA होऊ शकत नाही, आणि आम्हाला आमचं करिअर जर करायचं असेल लॉंग टर्म मध्ये तर निदान ग्रॅज्युएशन व्हायला पाहिजे. आणि म्हणून स्मृती इराणींनी आता त्या संदर्भामध्ये तुमच्या मनातलं कुठेतरी आपकी मन की बात उन्होंने सुन ली है और अब आपको भी 21 साल होने की संभावना है. प्रश्न तो नाहीये, प्रश्न महत्वाचा आहे की ते प्लॅनिंग. आता मी तुम्हाला जर प्रश्न विचारला की तुमच्यापैकी किती लोकांनी तुमच्या भविष्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे ठरवलेलं की येस, बीकॉम नंतर मी अमुक एक करणारच आहे, फक्त हात वर करा. मी विचारणार नाही तुम्हाला की किती लोकांनी ठरवले की येस, मी बीकॉम नंतर माझं निर्णय, माझं ध्येय ठरलेलं आहे, फक्त हात वर करा. व्हेरी गुड. 2, 3, 4, अजून किती उड्या मारतील बकर? एकदा एक बकराने उडी मारली की दुसरी पाण्यामध्ये उड्या मारतात. 5, 6, 7, 2-2 हात करू नका, एकच हात करा. 7 लोकांनी ठरवलेलं आहे. आवडेल तुम्हाला सांगायला काय बनायचंय? तुम्हाला सांगायचंय का सिक्रेट ठेवायचंय? सिक्रेट ठेवायचं. तुला सांगायचंय? नाही सांगायचंय. तुला सांगायचंय? CA करणार आहे, CFA करणार आहे, CMA. व्हेरी गुड. अजून कोणाला सांगायचंय? अजून कोणाला सांगायचंय? एक लक्षात ठेवा, ह्या गोष्टी सिक्रेट ठेवण्याच्या नाहीत. जेव्हा तुम्ही जगाला ओरडून सांगता ना तेव्हा जबाबदारी वाढते. जेव्हा आपण लपून ठेवतो, मला बनायचंय CA पण मी नाही सांगणार का, फेल झालो तर मग कोणाला माहितीच नाही. आणि समजा मी आता जगाला ओरडून सांगितलं की CA बनणार, मग लोक मला काय म्हणतील की बघा काय ओरडून सांगत CA बनणार आणि झालेच नाही CA. मग त्याच्यापेक्षा न सांगितलेलं काय वाईट? मग सांगायला पण नको आणि करायला पण नको. ह्याला म्हणतात जबाबदारी घेणं. आयुष्यामध्ये जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे आपण. मी निर्णय घेईन आणि त्या निर्णयाची जबाबदारी सुद्धा मी घेईन. आपण काय करतो? आपण मुळात निर्णय पण घेत नाही आणि जबाबदारी पण घेत नाही. मग आईला विचारा, आई मी काय करू? मग MCOM करू का? मग काय LLB करू का? मग CA करू का? मग CS करू का? मग तू सांगत नाही ना, जाऊ दे मी नाहीच करत. तुम्ही काही सांगत असाल मी करतच नाही, कारण मला मुळात करायचंच नाही काही. आपलं काही करायचं नाही असं किती लोकांचं ठरलंय बरं? ठरलं असेल काही लोकांचं. आता हे सुद्धा सगळं सिक्रेट ठेवणार. मी जर म्हणाल काही करायचं नाही, काही करायचं नाही, आराम करायचं. ती गोष्ट तुम्हाला माहिती असेल, एक ग्रस्त आपल्या गावामध्ये डोंगरावर मस्तपैकी गुरबिरत चारत होता आणि आरामशीर दगडाला टिकून बसला होता. आणि आमच्यासारख्या शहरातला कधीतरी गावात जातो, अरे काय रे काय करतोयस, काय खुशाल पडून राहिलायस, काय करतोयस? नाही म्हणलं मी आराम करतोय. अरे काय तुझ्यासारखा माणूस, हुशार माणूस, काहीतरी कर, कामाला लाग, काहीतरी कर, मोठा पैसा कमाव, उद्योग कर. म्हणे काय करणार उद्योग करून? पैसा कमावशील, पैसा कमावल्यावर काय करशील? अरे चांगलं घर बांधशील, मस्तपैकी गाडी घेशील. बरं मग त्याच्या आणखीन पैसा कमावल्यावर आणखीन काय करशील? मग तुला मस्तपैकी जीवन जगता येईल, आनंदी राहशील. अजून काय करशील? अरे मस्तपैकी आरामशीर करशील असा छानपैकी. मग तो म्हणला मग आता काय करतोय मी? माझं आता तेच आहे ना, निवांत. निवांत. आपल्याकडे गंमत अशी आहे की तुम्ही विचारा ना लोकांना काय चाललंय, काय चाललंय, उत्तर देतात लोक आराम. काय चाललंय, कसं काय, काय सध्या काय, निवांत. आता मला सांगा, आराम करणारा माणूस, नेहरूने म्हटलं की आराम हराम, आराम करणारा माणूस आणि निवांत बसणारा माणूस काय करणार आहे? आज आपल्याला माहिती, तुमच्या संस्थेच्या अध्यक्ष वयाच्या 81व्या वर्षी दिवसभर फिरतात. दिवसभर देशाचा विचार, दिवसभर लोकांचा विचार, दिवसभर समाजाचा विचार, आणि हे गेले 60 वर्ष करतात. आजारपण येऊ द्या, काही पण येऊ द्या, 60 वर्ष एखादा माणूस सातत्याने काम कसं करू शकत असेल? त्यांच्याच वयाचा दुसरा फिल्म स्टार आहे, आपल्याला माहिती सगळ्यांना, त्याचं पण वय तेवढंच. कोण? 80 वर्षाचा माणूस आहे, आज पण हाजमोला विकतो, च्यवनप्राश विकतो, काय कमवतो. लक्षात घ्या की जेव्हा माणसं 60 वर्षाला रिटायर होतात, ही माणसं रिटायरमेंटचं नावच काढत नाही. का? तर त्यांना थांबायचं नाही. त्याच्या डोक्यामध्ये रिटायरमेंट नाहीच. आणि रिटायरमेंट नसणं म्हणजे कार्यरत असणं.
आणि कार्यरत असणं म्हणजे सातत्याने ध्येय समोर असणं आणि ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करत असणं, हे महत्वाचं आहे. आणि ते जर असेल तर तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन माहित पाहिजे. म्हणजे आता तुम्ही मिनिंगफुल सायलेन्स, मी म्हटलं की काय करणार, कुणीच काही सांगत नाही. आणि दुसरे काही लोक असे म्हणत असतील की ठीक आहे आमचे भरपूर प्लॅन आहेत, तुम्हाला का सांगायचे. लिबर्टी, घटनेने स्वातंत्र्य दिलंय ना, घटनेने जसं बोलण्याचं स्वातंत्र्य दिलंय तसं गप्प बसण्याचं पण स्वातंत्र्य दिलंय. काय त्याच्यामुळे आपण दुसरी बाजू आपल्याला परवडते. गप्प बसण्याचं स्वातंत्र्य एक्सरसाइज करणं आपल्याला आवडतं, परंतु मला अभिमान आहे तुमच्यातल्या काही मुलींचा की त्यांनी सांगितलं की नाही मला अमुक एक बनायचं आहे. त्याचा प्लॅन काय असेल मला माहित नाही, परंतु तुम्ही जेव्हा ते मला बनायचं असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा कधी कधी सारी कायनात आपली मदत केली असते. इंग्लिशमध्ये एक पुस्तक आहे पॉवर ऑफ अट्रॅक्शन म्हणून. त्या पॉवर ऑफ अट्रॅक्शन मध्ये ते विश्वास ठेवायचा काय नाही ठेवायचा, परंतु ते जगामधलं बेस्ट सेलर बुक आहे म्हणून रेफरन्स देतो. त्याच्यामध्ये सायंटिफिकली त्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की एखादी गोष्ट करण्याचा तुमच्यामध्ये अतिशय तीव्रतेने विचार जेव्हा मनामध्ये येतो तेव्हा तुम्ही जगातली ती तुमची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याकरता जगातली सर्व शक्ती तुमच्याकडे एकवटून तुम्हाला मदत करण्याकरता प्रवृत्त होऊ शकते. हे त्याच्यामध्ये लक्षात. तुम्ही पॉझिटिव्ह विचार केला तर ती पॉझिटिव्ह होण्याकरता सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होऊ शकतात. आणि तुम्ही जर निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह गोष्टी सुद्धा अट्रॅक्ट होऊ शकतात. कोरोनाच्या महामंदीच्या काळामध्ये अनेक मंडळी जी गेली ही भीतीमुळे जास्त गेली. आणि काही लोक मला काही होणारच नाही, मास्क पण नाही, पण तुम्ही आता लांब आहात, सोशल डिस्टन्सिंग आहे म्हणून मी थोडस तो घेतलेला नाही. तर तुम्ही तुमच्या इथे हे पण सगळीकडे काय चारों ओर आपके कॅमेरेज है, इसलिए मुझे वो भी फिक्र करने की जरूरत है. मगर मला सांगायचंय काय की हे भीतीमुळे माणसं जास्त जातात. त्याचं उदाहरण सांगतो आणि सायंटिफिकली एका डॉक्टरने सांगितलेलं उदाहरण आहे की एका व्यक्तीला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि कॅन्सर झाल्याचं निदान झाल्यानंतर त्याला सांगितलं गेलं की तुला साधारणपणे 3 महिने तुझ्याकडे आहेत शेवटचे, तुला जे काय करायचं ते तू लवकर करून घे. मग त्यांनी हे कर, ज्या आपल्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा, लोकांना भेटायचं, असं सगळं काही त्याने केलं. 3 महिने झाल्यानंतर काही दिवसातच त्या व्यक्तीचं निधन झालं. आणि ते कॅन्सरचं काय नेमकं आहे हे शोधण्याकरता त्यांचं पोस्ट काय त्याला मार्टम म्हणतात ते केलं आणि लक्षात आलं की त्या व्यक्तीला कॅन्सर नव्हताच, आजार काहीच नव्हता. कारण तो रिपोर्ट जो डॉक्टरच्याकडनं गेला तो चुकीचा रिपोर्ट गेला आणि चुकीचा रिपोर्ट गेल्यानंतर त्यांना पण वाटलं की हो मला कॅन्सर झाला, मी मरणार, मी जाणार. असा एकदा विचार केल्यानंतर आपली सगळी सिस्टम तुमच्या त्या विचारांना मदत करायला सुरुवात करते. हे लक्षात घ्या. म्हणून सकारात्मक विचार हा तुमच्या करिअरच्या नियोजनाकरता सगळ्यात महत्वाचा आहे. ते पुढे मी सांगताना ठीक आहे तुम्ही अमुक करायचं तमुक करायचं हे सगळं ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं तुमचं मन हे स्ट्रॉंग झालं पाहिजे, डिटर्मिनेशन तुमचं असलं पाहिजे, उदात्त हेतू असला पाहिजे आणि त्यापर्यंत तुम्हाला जिद्द असली पाहिजे. ती जिद्द जोपर्यंत येत नाहीये, जिज्ञासा तुमची जागृत होत नाहीये, तुम्हाला जे बनायचं त्याच्याबद्दल जिव्हाळा आणि प्रेम जोपर्यंत निर्माण होत नाहीये तोपर्यंत तुम्ही तुमच्या इप्सित आणि इच्छित ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून कॉमर्सच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो, आता तुम्ही ऑलरेडी TYBCom मध्ये आलेला आहात, खरं तर हे लेक्चर आपलं 12वीतल्या मुलांसाठी व्हायला पाहिजे, कारण 12वी नंतर तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे नियोजन करू शकता. आज तुम्हाला CA करायचं असेल, तुम्हाला CS करायचं असेल किंवा तुम्हाला ICW, त्याला आपण CMA म्हणतो सध्या, चार्टर्ड अकाउंटंट, हे तर सगळ्यांना माहिती आहे. आता तालुक्याच्या लेवल पर्यंत सुद्धा चार्टर्ड अकाउंटंटची गरज आहे. कंपनी सेक्रेटरी हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. कॉस्ट आणि वर्क्स अकाउंटंट हा एक ही 3 प्रोफेशन भारतामध्ये पार्लमेंटच्या कायद्याने निर्माण झालेली व्यावसायिक क्षेत्र कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकरता उपलब्ध आहेत. मी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना म्हणतो, पण ती खरं तर सगळ्याच ब्रँचेसच्या विद्यार्थ्यांना ओपन आहेत, परंतु कॉमर्सचे सगळे विषय असल्यामुळे आपल्याला ती क्षेत्र जवळची वाटू शकतात. सायन्सच्या मुलांनी CS केलेलं आहे, सायन्सची मुलं तुमचं चार्टर्ड अकाउंटन्सीचा कोर्स जास्त इफेक्टिव्हली करतात, बरोबर. किंवा तुम्ही CMA ज्याला आपण म्हणतो, आता जो चार्टर्ड मॅनेजमेंट अकाउंटंटचा जो कोर्स आहे, हे तिन्ही कोर्सेस हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत आणि हे जर कोर्सेस तुम्ही पूर्ण केले तर तुम्ही प्रोफेशनल होऊ शकता. पहिला मुद्दा.
प्रोफेशनचा अर्थ असा आहे की तुमचा स्वतःचा व्यवसाय, तुमच्या इंटेलेक्च्युअल पॉवरवर, तुमच्या बौद्धिक क्षमतेवर तुम्ही जे काही विशेष विषयातलं ज्ञान आत्मसात केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जी तुम्ही प्रोफेशनल डिग्री मिळवलेली आहे, तुम्ही तुमचा स्वतंत्र व्यवसाय करू शकता. नंबर 1. बरोबर. ह्या सगळ्या लोकांना सध्याच्या जगामध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये प्रोफेशनल म्हणून त्यांना चांगल्या मोठ्या बलाढ्य पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात. बरोबर. मग आता तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट कुणी डोक्यात आहे आता सध्या तर सांगायला, नाही तर मग पुढे गाडी चालली आपली. कोणाला सीए होण्याचा विचार आलाय का? कशाला असला विचार करायचा आपण? नाही का, उगाच त्रास नाही, मेंदूला त्रास नाही द्यायचा विचार करून. चार्टर्ड अकाउंटन्सी तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकता की तुमच्या मोठमोठ्या कंपन्या असतील, आमची महाविद्यालय असतील, कुठल्याही ऑर्गनायझेशन मधलं अकाउंटचं जे काम आहे हे फायनली सीए ला करावं लागतं. इंटरनल ऑडिटर अपॉइंट केलेला असतो, एक्सटर्नल ऑडिटर असतो, स्टॅच्युटरी ऑडिटर असतो आणि ह्या लोकांना तुम्ही केलेलं जे काही हिशेब आहे हा योग्य आहे किंवा नाही हे सर्टिफाय करण्याचा अधिकार ह्या चार्टर्ड अकाउंटंट्सला दिलेला जातो. अभ्यास अवघड असतो, रिझल्ट टफ असतो, परंतु तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यशाची खात्री देणारं हे क्षेत्र आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे तुम्ही सीए झाल्यानंतर तुम्हाला ताबडतोबीने जॉब ऑपॉर्च्युनिटी तर मिळू शकतेच, परंतु तुम्ही स्वतःचा व्यवसाय अतिशय यशस्वीपणे सुरू करू शकता, वाढवू शकता. दुसरा मुद्दा जो आता त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती की 12वी तुम्ही झाले, ग्रॅज्युएशन झालं असेल, तुम्हाला डायरेक्ट त्याच्यामध्ये इंटरमिजिएटला तुम्ही अपियर होऊ शकता. इंटरमिजिएट केल्यानंतर तुम्हाला फायनलला जावं लागेल. आर्टिकलशिप साधारणपणे 3 वर्षाची तुम्हाला पूर्ण करावी लागेल. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आर्टिकलशिप म्हणजे तुम्हाला दुसऱ्या एखाद्या सिनियर चार्टर्ड अकाउंटंटकडे 3 वर्ष तुम्हाला उमेदवारी किंवा तिथे अनुभव हा घ्यावा लागेल. हा जसा एक कोर्स झाला तसाच तुम्हाला कंपनी सेक्रेटरीचा कोर्स आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स मध्ये तुम्हाला अकाउंटन्सी, टॅक्सेशन मेनली अकाउंटिंग आणि ऑडिटिंग ह्याच्यावर फोकस केलेला असतो. कंपनी सेक्रेटरीचा कोर्स सुद्धा असाच आहे आणि त्याचं नियोजन आपण अगदी, माझं तर म्हणणं 11वी पासून जर नियोजन केलं तर तुम्ही अगदी तुमच्या वयाच्या 21व्या वर्षी किंवा 22व्या वर्षी सुद्धा तुम्हाला हे कंपनी सेक्रेटरी, तुम्हाला चार्टर्ड अकाउंटन्सी किंवा तुम्ही सीएमए ज्याला आपण मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणतो ते तुम्ही होऊ शकता. माझी एक विद्यार्थिनी बीकॉम झाल्यानंतर 1 वर्षामध्येच ती कंपनी सेक्रेटरी झाली, कारण तिने 11वी 12वी पासूनच फाउंडेशन वगैरे सगळं करून तिने तयारी केली. तुम्ही 11वी 12वी झालेले असेल, 12वी झाल्यानंतर तुम्ही फाउंडेशनला बसू शकता. फाउंडेशन कोर्स झाला की तुम्हाला त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम असतो कंपनी सेक्रेटरीच्या बाबतीमध्ये आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्रामचे काही तुमचे जे पेपर दिल्यानंतर फायनल जी परीक्षा आहे त्याला प्रोफेशनल प्रोग्राम म्हणतात. तो प्रोफेशनल प्रोग्राम तुम्ही दिल्यानंतर तुम्ही कंपनी सेक्रेटरी होऊ शकता आणि कंपनी सेक्रेटरीसाठी सुद्धा तुम्हाला 21 महिन्यांचं ट्रेनिंग कंपनी सेक्रेटरीच्या हाताखाली इंटर्नशिप तुम्हाला ही करावी लागते. ह्या दोन्ही कोर्सेसमध्ये लक्षात घ्या तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव हा मॅन्डेटरी आहे. बरोबर. मॅनेजमेंट अकाउंटंटच्या क्षेत्रामध्ये तो अनुभव त्यांनी 15 महिन्यापर्यंत ठेवलेला जरी असेल तरी सुद्धा बाकीचे पेपर हे कॉस्ट आणि वर्क्स अकाउंटिंगला जास्त हायलाइट देणार आहेत. म्हणजे पहा, ह्या 3 प्रोफेशनल कोर्सेसमध्ये एका बाजूला अकाउंटिंगला फोकस केलेला आहे, दुसऱ्या कंपनी सेक्रेटरीच्या बाबतीमध्ये कॉर्पोरेट लॉ हा त्यांचा फोकस, आणि इकडे सीएमए मध्ये तुम्हाला मेनली कॉस्टिंग आणि अकाउंटन्सी म्हणजे कॉस्टिंग हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे कॉस्टिंग मध्ये तुम्हाला आता मी जास्त सांगायला नको, परंतु कंपन्यांमध्ये रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट, तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करता, कुठल्या प्रॉडक्टवर तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करता, त्याची मार्केट प्राइस किती रुपयाला झाली पाहिजे, ती मार्केटमध्ये लॉन्च केल्यानंतर सगळं तुम्ही मार्केटिंग, त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, त्याचं टॅक्सेशन, असं सगळं केल्यानंतर तुमचा खर्च किती, तुमचं प्रॉफिट मार्जिन किती आणि त्याची मार्केटमध्ये कॉस्ट साधारणपणे किती असेल ह्याच्याकरता सुद्धा प्रोफेशनलची आवश्यकता असते. आणि तो जर कोर्स तुम्हाला करायचा असेल तर हे तिन्ही कोर्स 3 टप्प्यामध्ये करावे लागतात. एक म्हणजे फाउंडेशन, दुसरा इंटरमिजिएटचा टप्पा असतो, मग तुम्हाला ट्रेनिंग त्या मधल्या काळामध्ये करावं लागतं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही फायनल परीक्षा तुम्ही देऊ शकता आणि मग तुम्ही सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट किंवा सर्टिफाईड कंपनी सेक्रेटरी किंवा तुम्ही चार्टर्ड मॅनेजमेंट अकाउंटंट अशी जी पदवी आहे, अशी जी डिग्री आहे ती तुम्हाला मिळू शकते आणि तुम्हाला संपूर्ण जगामधल्या मोठमोठ्या संधी ह्या ओपन होऊ शकतात.
एक उदाहरण देतो आणि पुढे जातो. चार्टर्ड अकाउंटन्सीचे आमच्याकडे आता भरपूर प्राध्यापक स्वतः ते हाऊस म्हणून शिकवायला महाविद्यालयामध्ये येतात आणि गेले 10-12-15 वर्षापासून माझे एक मित्र आमच्या महाविद्यालयामध्ये शिकवायला. त्यांच्या सुरुवातीला जेव्हा त्यांनी ऑफिस घेतलं तेव्हा त्यांनी मला त्यांच्या ऑफिसला बोलवलं आणि मी त्यांच्या ऑफिसला गेलो. तर साधारणपणे 350 स्क्वेअर फीटचं ऑफिस होतं आणि त्याच्यामध्ये 2 जण चार्टर्ड अकाउंटंट्सनी जॉईंटली प्रॅक्टिस सुरू केली होती. बरोबर. नंतर मग त्यांनी मला सांगितलं की नाही सर, आता आम्ही थोडंसं मोठं ऑफिस घेतलेलं आहे, इथे आहे, या तुम्ही कधीतरी ऑफिसला. म्हटलं येईन, परंतु माझं जाणं झालं. नंतर त्यांनी सांगितलं की नाही सर, आता आम्ही आणखीन पार्टनर्स वाढवलेले आहेत, आम्ही 8-10 लोक आता एकत्र आलेलो आहोत, आम्ही एक नवीन ऑफिस घेतलेले आहे आणि या तुम्ही एखाद्या दिवशी. पण मला काय झालं, मग त्यांच्या त्या नवीन फर्मला 5 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांनी मला एका 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांनी कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि मग मी अचंबित झालो. त्यांनी 500 लोकांना बोलवलं होतं, अतिशय प्रोफेशनल कार्यक्रम झालेला आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस नंतर ते सगळं पाहिल्यानंतर म्हणाले खूपच सुंदर आहे. त्यांच्याकडे 10 ते 12 चार्टर्ड अकाउंटंट्स, त्यांच्याकडे 2 ते 3 कंपनी सेक्रेटरी, 1 ते 2 वकील, अशी सगळी टीम करून त्यांनी एका वन प्लेस सोल्युशन ज्याला म्हणतो, म्हणजे कुठल्याही कंपनीची कामं जर आल्यानंतर त्यांना सगळ्या प्रकारचं कन्सल्टेशन त्यांची कंपनी एका मांडवाखाली ज्याला आपण म्हणून हे देऊ शकतात, असं त्यांनी मला सांगितलं. आणि नंतर मग मला मोह झाला की त्यांच्या ऑफिसला भेटायला जाऊ. म्हणून मी त्यांच्या ऑफिसला भेटायला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांच्या ऑफिसमध्ये जवळजवळ 60 लोक कामाला होते आणि त्यांचं 5000 स्क्वेअर फीटच्या ऑफिसमध्ये त्यांची कंपनी त्यांनी स्थापन केली, चार्टर्ड अकाउंटंटची फर्म, आणि त्याच्यामध्ये जो 50 ऑफिशियल्स हाताखाली काम करणारे आणि त्यांच्यावर मॉनिटर करणारे 8 ते 10 चार्टर्ड अकाउंटंट्स, 2 कंपनी सेक्रेटरी, 1 वकील. आत्ता मागच्या महिन्यामध्ये पुन्हा योग आला. ते म्हणले की सर ऑफिस बदललंय, या की तुम्ही जवळच आहात कॉलेजच्या. म्हणून मी गेलो. मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स, आणि त्या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये म्हटलं की इथे यांनी आता कोरोना आहे म्हणे, निम्मे लोक घरूनच काम करतात आणि थोडेच लोक आहेत, म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. म्हटलं छोटंसं ऑफिस असेल. तिथे गेल्यानंतर लक्षात आलं तो 6 ते 7 हजार स्क्वेअर फूटचा त्यांचा भला मोठा एखाद्या लग्नाचा हॉल असावा तेवढा हॉल, आणि जवळपास 100 ते 110 लोक त्यांच्याकडे कंपनीमध्ये आज काम करतायत आणि काही कोट्यांमध्ये त्यांचा टर्नओव्हर आहे. आणि म्हणे मी काय करतो, मी फक्त नियोजन करतो, मी लगेच इथे टाईप केलं की मला माहिती असते कोणाचं काम आहे, कोणाचं किती काम केलेलं आहे, कुठलं काम कोणाकडे, कुठली फाईल कोणाकडे, आणि त्या कामाच्या स्वरूपावर आधारित लोकांचा पगार होतो. पगार फिक्स नाही, तुम्ही महिन्याच्या शेवटी तुम्ही किती काम केले त्यांचे त्यांनी पॅरामीटर्स ठरवलेत आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या सिस्टम जनरेटेड पगार तुमचा होतो. इतकं त्यांनी ऑटोमेशन त्यांच्या ऑफिसचं केलेलं आहे. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की एक असा छोटा चार्टर्ड अकाउंटंट जर तुम्हाला, आणि मग त्यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे की अलीकडच्या जमान्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर जर प्रोफेशनली जर कामं करायची असेल तर अनेकदा ग्रुपमध्ये एकत्र येऊन तुम्ही जर कामं केली तर मोठमोठ्या कंपन्या तुम्हाला हायर करण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. मग सीपीआय पब्लिक USC क्वालिफिकेशन, आता ACCA ही असे असोसिएशन ऑफ सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट्स, ही अमेरिकेमधली, आपल्याकडे जसं CA आहे तसं अमेरिकेमधले ACCA ही जी संस्था आहे ती जगामधल्या जवळपास 170 देशांमध्ये मान्यता प्राप्त असलेली ACCA ची चार्टर्ड अकाउंटंटची डिग्री आहे की ती जगामध्ये मान्यता प्राप्त आहे. त्याची काही मंडळी आता पुण्यामध्ये सुद्धा आहेत, इकडे आपल्या भागामध्ये सुद्धा आहेत की जिथे ते त्याचं ट्रेनिंग तुम्हाला देऊ शकतात आणि तुम्ही डायरेक्ट अमेरिकेच्या चार्टर्ड अकाउंटंट्सनी मान्यता प्राप्त झालेले तुम्ही ग्लोबल चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकता, तुम्ही ग्लोबल मॅनेजमेंट अकाउंटंट होऊ शकता. CMA ही ग्लोबल लेवलची USची आणखीन एक प्रोफेशनल डिग्री आहे की जी साधारणपणे 2 ते 2.5 वर्षामध्ये तुम्ही करू शकता. किंवा सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट CPA जो आहे ती सुद्धा तुम्ही साधारणपणे 2 ते 2.5 वर्षामध्ये, ह्या तिन्ही, आणि CFA सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट, हे कोर्सेस सुद्धा तुम्हाला साधारणपणे हे इंटरनॅशनल रिकॉग्नाइज आहे. म्हणजे ज्यांना खरोखरच इंटरनॅशनल लेवलवरच की नाही मी केवळ इंडियामध्ये काम करणार नाही तर माझं काम हे ग्लोबली ऍक्सेप्टेड लेवलचं किंवा जगामध्ये इम्पॅक्ट पडेल किंवा जगामधल्या कंपन्या माझी सर्व्हिस घेऊ शकतील इतक्या दर्जाची आणि इतक्या मान्यतेची जर मी सर्व्हिस देण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला ग्लोबल कॉम्पिटन्स हा आपल्याला मिळवला पाहिजे किंवा जागतिक लेवलची गुणवत्ता आपल्यामध्ये मिळवली पाहिजे. आणि त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचं की आय कॅन डू धिस,
हे कुठेतरी डोक्यामध्ये आलं पाहिजे. आपल्याकडे काय होतं ग्रामीण भागामध्ये, हे मला जमणार नाही, हे मला करता येणार नाही, हे कसं काय माझं काम आहे. इथे आपला न्यूनगंड हा तुमच्या आयुष्यामध्ये पुढे नेण्याकरता सगळ्यात मोठा स्टम्बलिंग ब्लॉक आहे, अडथळा आहे. आता कानडे सर असतील, मी स्वतः असेल, तुमच्यासारख्याच खेड्यांमधल्या शेतकरी कुटुंबांमध्ये जन्माला आलेलो आहोत आणि चांगल्या महाविद्यालयांमध्ये, माझ्यासारखा माणूस पुण्यामधल्या महाविद्यालयांमध्ये आहे. सरांची तर रयत शिक्षणाची संस्था असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये त्यांनी काम केलेले. मला सांगायचं हे की ग्रामीण भागातल्या माणसांमध्ये, मुलांमध्ये आणि मुलींमध्ये विशेषतः जबरदस्त पोटेन्शियल असतं, जबरदस्त ऊर्जा असते, जबरदस्त क्षमता असते. प्रॉब्लेम एवढा असतो की त्याची त्यांना जाणीव नसते. बरोबर की नाही? आपल्याला कळत नाही आपली ताकद काय. तो आजमा के देखो की अपनी ताकद क्या है, अपनी हैसियत क्या है. जोपर्यंत तुम्ही ताकदीचा अंदाज येत नाही, हुशार मुलं सुद्धा असणार, डिस्टिंक्शन जरी मिळेल तरी नाही, मला नाही जमणार ते, मला नाही ते करता येणार, मग मी करू होय, मग मला जमेल होय. अरे देवा, कसं व्हायचं? आपला जर अप्रोच असा, मला कसं होणार, माझं काय होणार, मला नाही जमणार, असं जर तुम्ही अंग जर गाळून बसलात तर तुम्हाला ते जमणार नाही. पानिपतच्या युद्धामध्ये तुम्हाला माहिती आहे की तिथे जेव्हा दत्ताजी शिंदेना त्या शत्रूने खाली पाडल्यानंतर असा भाला समोर धरलेला आहे, त्याला विचारले, क्यों दत्ताजी अब कैसा लग रहा है, क्यों दत्ताजी अब कैसा लग रहा है, अब क्या करोगे? दत्ताजींनी उत्तर दिलं, बचेंगे तो और भी लढेंगे. विचार करा की छाताडावर पाय देऊन शत्रू उभा आहे, त्याच्या हातामध्ये भाला आहे, तुमच्या हातात शस्त्र नाहीये आणि तो चॅलेंज करून आप क्या करोगे, तरी मराठी माणसाचा हिम्मत काय, बचेंगे तो और भी लढेंगे, छोडेंगे नाही. हे जे स्पिरिट आहे, हे जोपर्यंत आपण आपल्या पूर्वजांनी जे सांगितलेलं आहे ते जोपर्यंत आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही. म्हणून तुमचा आंतरीचा दिवा जागृत करणं हे सगळ्यात, तो पेटवला पाहिजे ना. तो आपला विझलेला ठेवला तर उपयोग नाही. काय रे, काय झालंय, काय नाही, कसं काय, मग काय फिरायला जाणार काय, कशाला जायचं फिरायला? हो, आपल्याकडे चाकणला नोकरी करायला लोक म्हणतात, त्यांना घराच्या जवळ नोकरी पाहिजे. लोक 7 समुद्राच्या पलीकडे जाण्याची मानसिकता ही आपली पाहिजे ना. ती जर मानसिकताच तुमची नसेल, बाहेर पडण्याची, तुमच्या घरामध्ये कोण जॉब देऊन तुम्हाला देणार आहे? त्याच्यामुळे आपली कवाड, आपली ज्ञान आणि आपल्या कक्षा रुंदावण्याची जबाबदारी आपलीच आहे. पण आपल्याला काहीतरी दोष द्यायचा असतो. काय तू चार्टर्ड अकाउंटंट का नाही झाला? काय घरून सपोर्टच नाही. का तू काय CS का नाही झाला? नाही, आई नको म्हणली. काय तू आणखीन काय हे करायचं होतं, तू पुढे शिक्षण का नाही घेतलं? नाही, लोक म्हणले की काय शिकून कोणाचं चांगलं होते तेव्हा माझं चांगलं. आपल्याला असे सगळे मोटिवेट देणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. तसं जर असेल तर आपण काही करू शकणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून ही 3 प्रोफेशन मी तुम्हाला सांगितली. सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्टचं ग्लोबल कॉम्पिटन्सी असणारं सांगितलं. ACCAचं तुम्हाला ग्लोबल चार्टर्ड अकाउंटंटचं तुम्हाला मी सांगितलं. CMAचं तुम्हाला मी ग्लोबलचं तुम्हाला सांगितलं. तुम्ही म्हणाल सर हे फार वरचं बोलतंय, आमच्या लेवलचं सांगा ना. मग आहे की तुमच्याकडे एमकॉम? तुमच्याकडे एमकॉम आहे. एमकॉमला तर मला माहित नाही कुठलं स्पेशलायझेशन तुमच्याकडे आहे, पण एक लक्षात घ्या, सगळ्या मुलांना चार्टर्ड अकाउंटंट बनता येत नाही. पण चार्टर्ड अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये सगळे चार्टर्ड अकाउंटंट्स नसतात. अकाउंटन्सी माहित असणारे 2 नंबरचा जर व्यक्ती कोण असेल तर तो एमकॉम चा विद्यार्थी किंवा एमकॉम झालेला माणूस असू शकतो. मी तुम्हाला जे मगाशी उदाहरण दिलेलं आहे, ज्याच्याकडे 100ची जी कंपनी जी आहे त्यांचा एक पार्टनर एमकॉमच झालेला आहे. तो त्यांच्या बरोबरीने प्रॉफिट कमावतो, कारण त्याच्याकडे नियोजन कौशल्य जास्त असं त्यांनी मला सांगितलं. म्हणा कसं काय तुम्ही एमकॉम झालेल्या माणसाला कसं काय ऐकलं? अहो सर, त्यांचं ते कम्युनिकेशन जबरदस्त आहे आणि नियोजन ते इतकं मस्त करतात ना की आम्हाला त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. कॅपॅसिटी आहे. माझं म्हणणं त्याच्यामुळे तुम्हाला इमिजिएटली तुम्हाला एमकॉम करण्याचा ऑप्शन तर आहेच. मी तुम्हाला असं सजेस्ट करेन, एमकॉम एक मास्टर डिग्री करत असताना तुम्हाला आणखीन एक डिप्लोमा आपल्याच विद्यापीठाचा करायला परवानगी असते. एक मास्टर आणि एक डिप्लोमा तुम्ही करू शकता. मग तुम्ही एमकॉमला जर 2 वर्ष जर तुम्ही करणार असाल तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट राहील की एमकॉम फर्स्ट इयर जर तुम्ही जॉब करणार नसाल तर तुम्ही एमकॉमचं फर्स्ट इयर करा आणि एका डिप्लोमाला ऍडमिशन घ्या. एमकॉम सेकंड इयर करा
दुसऱ्या डिप्लोमाला ऍडमिशन घ्या. उदाहरणार्थ आता आमच्या कॉलेजमध्ये आमच्याकडे 3 डिप्लोमा आहे. मार्केटिंग करत नाही, पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ DTL हा एक कोर्स आहे टॅक्सेशन लॉचा, की जो डिप्लोमा आहे आणि मास्टर डिग्री करता करता तुम्ही करू शकता. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरनॅशनल बिझनेस. बरोबर, हा तुम्ही करू शकता जर तुम्हाला इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट अशा पद्धतीच्या इंटरनॅशनल लेवलचं जर काही काम करायचं असेल, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये काम करायचं असेल. आज तुम्हाला माहिती की मनसर असेल, राजगुरुनगर असेल, चाकण असेल, इथला शेतीमाल उद्या जर तुम्हाला परदेशामध्ये पाठवायचा असेल आणि आपल्या शेतकऱ्यांना जर चांगला प्रॉफिट मार्जिन जर करून द्यायचा असेल, जर आपल्या मातीमधला माणूस जर त्याने अभ्यास करून हे इम्पोर्ट एक्सपोर्टचं जर ज्ञान मिळवलं, तर तुम्ही समाजाचं पण काम करू शकता, आपल्या बांधवांना पण मदत करू शकता आणि तुम्ही स्वतः चांगल्या इन्कम सोर्स जनरेट करू शकता. बरोबर, मग असा डिप्लोमा तुम्ही करू शकता. तुमच्यापैकी काहींना समजा उद्या टॅक्सेशन मध्ये जर प्रॅक्टिस करायची असेल तर टॅक्सेशन लॉचा डिप्लोमा पुरेसा आहे प्रॅक्टिस करण्याकरता. आता तुम्हाला सांगतो, जवळपास आपल्या भागामध्ये सुद्धा भरपूर टॅक्स कन्सल्टंटची आवश्यकता आहे. आता तुमच्या मनसरमध्येच माझे एक मित्र आहेत की जे पुण्यामध्ये प्राध्यापक आहेत. मनसरमध्ये त्यांचं ऑफिस आहे, नारायणगावमध्ये त्यांचं ऑफिस आहे. पुण्यातल्या लोकांना नारायणगाव मनसरमध्ये जर चार्टर्ड अकाउंटंटचं ऑफिस इथे स्थापन करून त्यांचा व्यवसाय जर चालत असेल, तर तुमच्यासारख्यांनी टॅक्सेशन लॉ मध्ये डिप्लोमा घेतला, MCOM ची तुम्हाला बॅकग्राऊंड असेल आणि 2 ते 3 वर्ष तुम्ही एखाद्या CA च्या हाताखाली जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी तर मिळतीलच, परंतु तुम्हाला जॉब करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही स्वतःच्या हिमतीवर टॅक्स कन्सल्टंट होऊ शकता. माझ्या महाविद्यालयामध्ये BCom आणि DTL झालेले एक प्राध्यापक आहेत, ते आमच्या टॅक्सेशन लॉला शिकवतात. त्यांचं 3000 स्क्वेअर फीटचं ऑफिस पुण्यामध्ये आहे आणि त्यांच्या हाताखाली 5 चार्टर्ड अकाउंटंट काम करतात. पण हुशारी आणि कन्सल्टन्सी आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी ते करू शकलेले आहेत. आणखीन एक डिप्लोमा तुम्हाला सांगायला हरकत नाही, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स असा एक डिप्लोमा आहे. तो सुद्धा तुम्हाला BCom नंतर करता येऊ शकतो, की जेणेकरून आज बँकिंग सेक्टर खूप ओपन होत आहे. त्या फायनान्स कंपन्या मार्केटमध्ये खूप येत आहेत आणि फायनान्सला डिमांड आहे. त्या संदर्भामध्ये तुम्ही हे डिप्लोमा आणि MCOM हे फारसं त्रास न घेता तुमच्या बजेटमध्ये तुम्ही करू शकता. अगदी गरीबातला गरीब विद्यार्थी सुद्धा तेवढी 10 ते 12 हजार फी असू शकते, 15 हजारच्या नक्कीच आतमध्ये असू शकते डिप्लोमाची, आणि MCOM जर ग्रँटेबल असेल तर 4-5 हजार फी असू शकते. प्लस तुम्ही इथे जवळपास जर एखाद्या टॅक्स कन्सल्टंट कडून किंवा एखाद्या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या माणसाकडे जर एक्सपोजर घेतलं तर तुमचं स्वतःच्या हिमतीचं करिअर त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतं. पुढचा एक ऑप्शन तुमच्या सगळ्यांना माहित असणारच आहे, MBA आपण करू शकतो. आता ह्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये MBA तुम्ही केलं तर तुम्ही मॅनेजरल पोस्ट, थोडीशी उमेदवारी केल्यानंतर कंपन्यांमध्ये तुम्हाला मॅनेजरची पोस्ट मिळू शकते. एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम असल्यामुळे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्ही कंपन्या मॅनेज करण्याच्या संदर्भामध्ये काम करू शकता. त्याच्यामध्ये HR ह्युमन रिसोर्स म्हणजे रिक्रुटमेंट पासून तर तुमच्या प्रॉव्हिडंट फंड कसा काढायचा ही कामं तो MBAचा प्रोफेशनल करू शकतो. HR मध्ये मार्केटिंग असेल तर मार्केटिंगला तर डिमांड आहे, जे कुठलेही प्रॉडक्ट असेल, सर्व्हिस असेल त्याची मार्केटिंग करावी लागते. त्याच्यानंतर तुम्हाला फायनान्सचं स्पेशलायझेशन सुद्धा त्या MBA मध्ये असू शकतं आणि आणखीन काही स्पेशलायझेशन्स आहेत. ती जर स्पेशलायझेशन्स तुम्ही घेतली तर त्या कंपन्यांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी संधी ही मिळू शकते. आणखीन एक ऑप्शन, काही कोर्सेस आहेत, उदाहरणार्थ लॉ सारखा कोर्सेस की जो मी केला. मी माझ्या BSc नंतर मी LLB केलं, LLM केलं, वकिली सुरुवात केली आणि वकिली करता करता टीचिंग केली आणि नंतर टीचिंग मध्ये कॉमर्स कॉलेजला हा भाग झाला. परंतु आज कॉर्पोरेट सेक्टरमध्ये वकिलांची भरपूर गरज आहे. प्रत्येक मोठमोठ्या कंपनीमध्ये लॉ डिपार्टमेंट आहे. आज खेड, आंबेगाव, जुन्नर ह्या 3 तालुक्या मिळून खेडमध्ये, राजगुरुनगरमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट झाले. किती लोकांना माहिती आहे? हात वर करा. राजगुरुनगरमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट पूर्वी कुठे होतं? जिल्ह्याच्या ठिकाणीच असायचं, पुण्याला असायचं. आता ते राजगुरुनगरला आहे. म्हणजे तुम्ही जर मनसरमध्ये राहणारे असाल उद्या, तर घरून डायरेक्ट तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता जर तुम्ही लॉ ऍज अ प्रोफेशन सुरू केलं तर. बरोबर. आणि अलीकडे आपल्या जवळपासच्या तालुक्यांमध्ये सुद्धा लॉची कॉलेजेस निर्माण झालेली आहेत. वकील झालेल्या मंडळींना जसा स्वतःचा व्यवसाय करता येऊ शकतो तशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लॉ डिपार्टमेंट मध्ये तुम्ही लॉ ऑफिसर म्हणून काम करू शकता. बरोबर. राजकारणामध्ये त्याच्यामध्ये लोकांना ह्या बऱ्यापैकी स्कोप त्याच्यामध्ये राहू शकतो. म्हणून एक लॉचा सुद्धा पर्याय हा तुमच्याकरता उपस्थित किंवा उपलब्ध आहे असं आपल्याला म्हणता येईल.
आता बाकीच्या कोर्सेसमध्ये तुम्ही बीकॉमला असल्यामुळे मी त्या संदर्भामध्ये जास्त बोलणार नाही, कारण तुम्हाला मास्टर डिग्रीला आता तुम्हाला दोनच ऑप्शन मला मेजर दिसतात. ते म्हणजे तुम्हाला एमकॉम तरी करावं लागेल किंवा तुम्हाला MBA तरी करावं लागेल. अगदी काही खूपच इंटरेस्ट असेल तर MA इकॉनॉमिक्स सारखे विषय घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता, कारण कॉमर्सच्या माणसाला तुम्हाला आर्ट्सच्या काही मास्टर डिग्र्या ह्या करता येऊ शकतात. मास कम्युनिकेशन सारखा विषय आहे. अलीकडे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही वृत्तपत्रांमध्ये गरज असते. तुम्हाला बॅचलर्स इन जर्नलिझम तुम्ही करू शकता, त्याच्यानंतर मास्टर्स इन जर्नलिझम करू शकता. मास कम्युनिकेशन मध्ये प्रिंट मीडिया असेल, तुम्हाला अलीकडे चॅनल्स तुम्हाला वेगळे निघालेले आहेत. युट्यूब चॅनल ज्याप्रमाणे निघालेले आहेत त्याच्यामुळे ह्या सुद्धा क्षेत्रांमध्ये बातम्या तयार करण्यापासून तर त्या बातम्या पेपरमध्ये छापून देण्यापर्यंत, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत ह्याच्यामध्ये चांगले पैसे मिळू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला हा सहजपणे करता येणारा, म्हणजे अगदी तुम्ही थोडंसं तुम्हाला लिखाणाचं थोडंसं स्किल पाहिजे काय, आणि त्याच्याकरता जर तुम्ही प्रोफेशनली एखादा डिप्लोमा इन जर्नलिझम आहे, डिप्लोमा जरी केला तरी तुम्ही आपल्या भागामध्ये राहून सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचे जर वार्ताहर रिपोर्टर जर झालात तर तुमच्या भागातल्या जाहिराती कलेक्ट करून तुम्ही त्या पेपरला दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधून चांगले पैसे मिळू शकतात. हा एक ऍडिशनल तुमच्या आवडीचा विषय असेल तर तो तुम्ही करू शकता. पुण्यासारख्या ठिकाणी ज्याला थिएटरमध्ये इंटरेस्ट आहे, पुण्यामध्ये ललित कला केंद्र आहे, तिथे काही कुठल्याही क्षेत्रातला माणूस जाऊ शकतो. तुम्हाला एखाद्याला गाण्याची आवड असेल, एखाद्याला नाटकाची आवड असेल, एखाद्याला संगीताची आवड असेल तर अशा पद्धतीचे कोर्सेस सुद्धा तुम्ही करू शकता. अर्थात टॅलेंट जर असेल तर हे काही नाही केलं तरी तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ अजय अतुल तुम्हाला माहिती, अजय अतुल माहित नाही असं मला नाही वाटत आता कुणी असेल, नाही काय? सगळ्यांनी डान्स केला असेल ना झिंगाटवर. मला नाही वाटत असं की सध्या कोणी तो रिदम आहे, आणि त्या रिदमवर तुम्हाला परदेशामधले म्हणजे जगातल्या दुसऱ्या राष्ट्रांमध्ये लोकांना सुद्धा झिंगझिंग झिंगाटनी झिंगट आणलेलं आहे, हे लक्षात घ्या. पण हे अजय अतुल हे खेड मधले आहेत, हे राजगुरुनगर मधले आहेत, माझ्या घरी ते कित्येक वेळा येऊन गेलेले आहेत. त्यांचं शिक्षण पूर्ण नाही झालेलं, गंमत बघा. शिक्षण त्यांचं राजगुरुनगर कॉलेजला ते पूर्ण करू शकलेले नाहीत, पण पॅशन हा दुसरा एक महत्वाचा शब्द तुम्ही लक्षात घ्या. पॅशन पाहिजे ज्याच्याबद्दल तुम्हाला, म्हणजे की एखादी गोष्ट मला करायची म्हणजे किती करायची की त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, इतकं वेळ लागलं पाहिजे. आता हे वेळ लागतं आपल्याला, पण ते व्यक्तीच्या बाबतीत लागतं की नाही उसके सिवा मैं जिंदगी नाही जी सकता, त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही किंवा तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही. आणि मग आई वडिलांवर जोर काढायचा, करीन तर त्याच्याशीच, नाहीतर तशी राहीन किंवा तसा राहीन. तिथं जी काही ताकद तुम्हाला मिळते आपल्याच आवडीचं करायचं, ती ताकद करिअरला का ठेवू नये, ते पॅशन का ठेवू नये. माझं म्हणणं आहे की अजय अतुल सारखा माणूस की ज्याने कुठल्याही प्रकारचं फॉर्मल लर्निंग केलेलं नाही, कुठेही हार्मोनियम शिकायला गेलेले नाहीत, कुठेही तबला वाजवायला गेलेले नाहीत, घरच्या घरी हे सगळं आवडीतून शिकले, आवडीतून. आणि म्हणून त्यांच्यामध्ये रांगडेपणा हा ग्रामीण भागामध्ये आयुष्य गेल्यामुळे आलेला आहे. मला म्हणायचं हे की ते जर पॅशन असेल तर तुम्ही सुद्धा कुठल्याही क्षेत्रामध्ये शेवटपर्यंत पोहोचू शकता. आता तुमच्या कर्मीवर अण्णांवर एक चित्रपट काढलेला आहे, सर तुम्हाला कदाचित माहिती आहे का नाही मला माहित नाही. 2.5 तासाचा चित्रपट माझ्या विद्यार्थ्यांनी काढलेला आहे, त्यांनी मला नेऊन दाखवलंय. किशोर कदम सारख्या नामांकित काय म्हणू आपण अभिनेत्याने तो केलेला आहे. काही नाही, बीकॉम झालेला विद्यार्थी आहे, पण आवड, त्यांनी कुठलाही फिल्म मेकिंगचा कोर्स केलेला नाही. त्याच्या शॉर्ट फिल्मला अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेले. हे होऊ शकतं. एक लक्षात घ्या, बीकॉमचा माझा एक विद्यार्थी की तो आता चांगला ऍक्टर आहे आणि तो मुंबईला असतो आणि वेगळ्या सिरियलमध्ये तो काम करतो. माझ्याकडे बीकॉम झालेले एक आंधळा माणूस आहे आणि दुसरा एक डोळसे, दोघांनी मिळून ते संगीतकार झालेले. पॅशन म्हणजे त्याला तुम्हाला मेरी अंदर की आवाज सुनो हा मुद्दा आपल्याला कुठेतरी लक्षात ठेवावा लागतो. आणि ते जर तुम्ही पॅशन पकडलं तर तुम्ही तुमच्या मनामध्ये जे काही तुमच्याबद्दल वाटतं ते मात्र तुम्ही डोळे उघडे ठेवून शोधण्याची गरज ही मला वाटतं खूप महत्वाची गरज आहे. आता तुमच्यापैकी एमकॉम झाले, MBA झाले, मास्टर डिग्री जर तुम्ही कुठल्याही प्रकारची केली, तुम्हाला वाटलं आमच्यासारखं टीचिंग व्यवसायामध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहित असायला पाहिजे किंवा माहित असेल की सेट आणि नेट नावाच्या 2 परीक्षा आहेत.
बरं. स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट किंवा नॅशनल एज्युकेशनल टेस्ट जी आहे सेट नेट, ती तुम्ही त्या, आणि तुम्ही एमकॉमचा अभ्यास जर सिन्सिअरली जर केला तर तुम्ही नक्की ती परीक्षा क्रॅक करू शकता. ती जर परीक्षा तुम्ही क्रॅक केली तर तुम्ही ताबडतोब म्हणजे तुम्ही इलिजिबल होऊ शकता सिनियर कॉलेजला प्राध्यापक होण्यासाठी. आणि तुमचं नशीब जर चांगलं असेल आणि एखाद्या ग्रँटेबल जर कॉलेजला तुम्हाला शिक्षकाची प्राध्यापकाची तुमच्या नशिबाने जर नोकरी मिळेल तर तुमची बिगिनिंग ही साधारणपणे 70,000 महिना इथून ती तुमची बिगिनिंग ही होऊ शकते. हे आपण कुठेतरी लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे बॅकअप प्लॅन तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेस नोकरी किंवा व्यवसाय की ज्याच्यामुळे आयुष्य आपण एन्जॉय करू शकतो. पहिली गोष्ट काय की एकतर तुम्हाला आवडतं त्याच क्षेत्रामध्ये काम करा म्हणजे तुम्हाला मजा वाटेल, किंवा नाईलाजाने जर क्षेत्र बदललं तर त्याच्यात इंटरेस्ट घ्या आणि ते क्षेत्र तुम्ही आत्मसात करा की नाही हे मला आवडतं. आणि जे तुम्ही आवडणारं काम तुमच्या मनामध्ये ज्याच्यामुळे आनंद निर्माण होतो अशी नोकरी, असा जॉब, असा व्यवसाय जर तुम्ही निवडलात तर ते काम काम राहत नाही. इट बिकम्स अ मॅटर ऑफ एन्जॉयमेंट आणि इट बिकम्स अ मॅटर ऑफ सेलिब्रेशन. आणि मग प्रत्येक दिवस हा आपण सेलिब्रेट करू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की हे मला आनंद देणारं काम. बरोबर. आणि मग तुम्ही जर अशा पद्धतीने जर आपण आपल्या करिअरचा जर विकास केला तर तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. पण मला एक जाता जाता तुम्हाला सांगावंसं वाटेल की जेवढं तुम्हाला शक्य होईल तोपर्यंत शिक्षण सोडू नका. शिक्षण सोडू नका. जर शक्य असेल तोपर्यंत तुम्हाला स्वतःला सातत्याने अपग्रेड ठेवावं लागेल. मग NIT ची पूर्वी जाहिरात यायची, कम्प्युटरच्या कोर्सची जी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे त्यांची जाहिरात यायची की कम्प्लीट अवर कोर्स अँड गेट युअर सेल्फ आउटडेटेड. म्हणजे काय की आमचा कोर्स पूर्ण करा आणि कालबाह्य व्हा. असं का म्हटलं त्यांनी? कारण कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये इतक्या झपाट्याने प्रगती होते की तुम्ही जोपर्यंत तुमचा 6 महिन्याचा वर्षभराचा कोर्स पूर्ण करता तोपर्यंत पुढचं नॉलेज आलेलं असतं. आपलं मोबाईलमध्ये कसं सारखं पुढचं व्हर्जन येतं आणि मग आपल्याला वाटतं की अरे हा जुना झालाय. मग आईला कसं सांगायचं, पप्पांना कसं सांगायचं, हे नको बाबा हा तुम्हाला घ्या ना, दुसरा एक मला पाहिजे. आम्हाला ते कॉलेजमध्ये सांगितलंय, सरांनी सांगितलंय. आमच्या काळामध्ये लोक ते सांगायचे. लॉक टेबल असायचं ना छोटस, तर ते सांगायचे की ते नाही ते लॉक टेबल घ्यायचं. तर लॉक टेबल म्हणजे काही 1 रुपयाचं पुस्तक असायचं. ते घरच्यांवर टेबल म्हणजे मोठं काहीतरी असणार, ह्याला काहीतरी मग द्या 100 रुपये, द्या 200 रुपये. तसं माझं म्हणणं की टेक्नॉलॉजी शिवाय तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती करू शकत नाही. मग अशी कानडे सरांनी सांगितले की सर आम्ही इथे आल्यानंतर आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ही आजची काळाची गरज आहे. ही भल्या भल्या महाविद्यालयांमध्ये आज उपलब्ध नाहीये, पुण्यामधल्या महाविद्यालयांमध्ये उपलब्ध नाहीये. परंतु इथली गरज ओळखून आज जर ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मी आज तुमच्या बरोबर बोलतोय, संवाद साधतोय, तुमच्या बरोबरच या ठिकाणी जी आमचे काही विद्यार्थी जे बाहेरून लॉग इन झालेले असतील त्यांच्याशी सुद्धा मी बातचीत या ठिकाणाहून करतो आहे. हे केवळ टेक्नॉलॉजीमुळे साध्य झाले. आपण पॅन्डेमिक मध्ये तुमची डिग्री तुम्हाला केवळ टेक्नॉलॉजीमुळे मिळू शकलेली. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये जाल, तुम्ही CA बना, अकाउंटंट्स बना, वकील बना, सगळीकडे तुम्हाला टेक्नॉलॉजी ही हाताळावी लागणारच आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये तुम्हाला कम्प्युटरचं ट्रेनिंग कंपल्सरी आहे, सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग कंपल्सरी आहे. सॉफ्ट स्किल म्हणजे काय हा शब्द आम्हाला आमच्या महाविद्यालयीन काळामध्ये माहित नव्हता. आज तो तुम्हाला माहिती आहे की नाही? सॉफ्ट स्किल शब्द माहिती आहे की नाही आपल्याला? मग हे लक्षात घ्या, सॉफ्ट स्किल म्हणजे कुठल्याही उपकरणाशिवाय जे काही तुम्हाला कौशल्य सादर करता येतं किंवा केलं जाण्याची शक्यता आहे किंवा करण्याची आवश्यकता आहे. लोकांशी बोलायचं कसं, लोकांशी चालायचं कसं, कपडे कसे घालायचे, पायात काय घालायचं, कसा आपला वेशभूषा असली पाहिजे, कशी आपली केशभूषा असली पाहिजे, इंटरव्ह्यूला गेल्यानंतर कशा पद्धतीने जाऊन बसलं पाहिजे, कशा पद्धतीने मॅनरिझम पाळला पाहिजे, एटिकेट कशा पद्धतीने आपण पाळले पाहिजे, ह्या शिकण्याच्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये हे ट्रेनिंग कंपल्सरी. मग आपण हे ट्रेनिंग कंपल्सरी का करत नाहीये? मग आता पुणे विद्यापीठ असेल किंवा बाकीची विद्यापीठ सॉफ्ट स्किलच्या संदर्भामध्ये आपल्याला ऍड ऑन कोर्सच्या माध्यमातून ते तुम्हाला सांगू इच्छितात की हे ट्रेनिंग आपल्याला आवश्यक आहे. हे तुम्हाला कसं राहायचं, म्हणजे ते असं म्हणतात की यू डोंट गेट सेकंड चान्स टू मेक फर्स्ट इम्प्रेशन. तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशन मध्येच पाडावं लागतं.
आता मी काय म्हटलं की नाही आजच्या काय माझं काही भाषण ह्यावेळेस मनसरच्या मुलांना आवडलं नाही, त्यांच्यावर काही इम्प्रेशन पडलं नाही, मग आता दुसऱ्या वेळेस गेल्यावर चांगलं इम्प्रेशन पडतं. आय डोंट गेट सेकंड चान्स टू मेक फर्स्ट इम्प्रेशन. फर्स्ट इम्प्रेशन इज फर्स्ट इम्प्रेशन. लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं की नाही? बघितलं आणि प्रेमात पडलं, नंतर कळाली बैरी आहे, नंतर कळाली ऐकू येत नाही. आपण म्हणतो ना की लव्ह इज ब्लाइंड असं म्हणतात. काय प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. मग करिअरमध्ये करा ना, करिअर करण्याकरता करा की सगळं झोकून देऊन करा ना, की नाही मी हे बनणारच, आय विल डू इट. ही कॉन्फिडन्स लेवल ही मला वाटतं खूप महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही सकारात्मक विचार करत नाही, तुमच्या मेंदूला वारंवार सांगत नाही की येस आय कॅन डू इट, असं जोपर्यंत आपण आपल्या मनाला सांगत नाही तोपर्यंत आपला आतून आवाज त्या संदर्भामध्ये येणार नाही. आणि तो जर आतून जर आवाज आला नाही तर आपण आपल्या ध्येयापर्यंत कदाचित पोहोचू शकणार नाही. हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला स्वतःला ताकदवान बनवायला पाहिजे, अपग्रेड बनवायला पाहिजे, सारखं शिकत राहायला पाहिजे. तुम्ही म्हणाल काय सारखं शिकत राहायला पाहिजे, शिकत राहायला पाहिजे तुम्ही बोलताय, हे कसं शक्य आहे? इम्पॉसिबल आहे का? आमच्या महाविद्यालयामध्ये सर गेल्या वर्षी एका 74 वर्षाच्या लेडीने, मुलीनेच म्हणतो मी तिला, पीएचडी केलं. 74 वर्षाच्या मुलीने पीएचडी केलं. 17व्या वर्षी रजिस्ट्रेशन. दीनानाथ टाकळकर म्हणून एक रंगमंच अभिनेते होते, दादा कोंडकेच्या चित्रपटामध्ये काम करायचे. 75 वय वर्ष असताना पीएचडी केलं. याकूब शेख म्हणून आमच्या वाड्याचे माजी विद्यार्थी 80व्या वर्षी पीएचडी केलं. शिकण्याची इच्छा. ह्याच्यामधलं एक्स्ट्रीम एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. गुवाहाटी युनिव्हर्सिटीमध्ये 5-6 वर्षापूर्वी एका विद्यार्थ्याने पीएचडी साठी रजिस्ट्रेशन केलं. काय वय असेल त्याचं? रजिस्ट्रेशन करतानाचं वय होतं त्या विद्यार्थ्याचं 102 वर्ष. काय डेअरिंग आहे, काय कॉन्फिडन्स आहे. आमच्याकडे 70 आले की म्हणते आता काय आमचं झालं सगळं, काय आता रिटायर झालो, आता काय अप्रोच. 102 वर्ष तुम्ही रजिस्ट्रेशन करता, तुम्हाला गॅरंटी तरी तुम्ही 105 पर्यंत जगाल. 3 वर्ष लागतात पीएचडी करायला. संशोधनाचा मार्ग तुमच्याकरता उपलब्ध आहे. तुम्ही एमकॉम करा, एमबीए करा, पुढे जाऊन तुम्ही एमफिल आता बंद केले 7व्या पे कमिशनने, परंतु तुम्ही आम्ही जसं केले इथे व्यासपीठ, आम्ही तशी तुम्ही डॉक्टरेट डिग्री मिळवू शकता. आणि डॉक्टरेट डिग्री मिळवल्यानंतर यू गेट, असं मला एकाने सांगितलं की गेटवे ऑफ ऑपॉर्च्युनिटीज विल ओपन वेन यू डू युअर डॉक्टरेट. म्हणजे संधीची दरवाजे तुम्ही डॉक्टरेट केल्यानंतर ओपन होऊ शकतात. हे पटलं नाही, परंतु डॉक्टरेट केलं आणि फायदा झाला. तुम्हाला प्रमोशन्स मिळू शकतात. तुम्ही जिथे कुठे जाल की डॉक्टरेट म्हटल्यानंतर तुम्हाला मान मिळतो. एक लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला अत्युच्च डिग्री ज्याला आपण डॉक्टरेट म्हणू शकतो, ती सुद्धा तुम्ही जर अकॅडमिक क्षेत्रामध्ये जर आलात तर ती तुम्ही मिळू शकता. प्रोफेशनल ह्याच्यामध्ये जरी तुम्ही गेलात तर त्याचा उपयोग तुम्हाला कुठे ना कुठे हा नक्की होऊ शकतो. तुम्ही ट्रेनर बनू शकता. तुम्ही काही प्रायव्हेट कोर्सेस करून लोकांना आयुष्यामध्ये कसं जगायचं, कसं त्यांचं व्यक्तिमत्व घडवायचं, कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकता. तुम्ही इंग्लिश लँग्वेज लोकांना तुम्ही जर मास्टरी मिळवली तर ती बोलण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची कोचिंग घेऊ शकता. कोचिंग क्लास तुम्ही काढू शकता. अनेक ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकरता उपलब्ध आहेत. त्या तुम्ही तुमच्या गरजा, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड, तुमची आर्थिक क्षमता, तुमची मानसिक क्षमता आणि तुमची ऊर्जा आतली, ह्याला ओळखून जर तुम्ही तुमच्या करिअरचं जर नियोजन केलं तर मला वाटतं तुम्ही किंवा आपण सगळेच 100% आपल्या मनामध्ये जे काय आहे त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून एक हिंदी शेर बोलतो आणि मी या ठिकाणी थांबेन. खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे को खुद पूछे बता तेरी रजा क्या है. म्हणजे माणसानं स्वतःला इतकं सामर्थ्यशाली बनवावं की परमेश्वरानं त्याचा ललाट लेख लिहिण्यापूर्वी त्याला विचारावं की बाबा रे, तुझ्या भविष्यासाठी मी काय लिहू. इतकं कर्तृत्व संपन्न होण्याची मानसिकता जर आपण ठेवली तर जग हे ठेंगणं आहे. जग ग्लोबल व्हिलेज आपण जे म्हणतो, हा संपूर्ण देशच नव्हे तर संपूर्ण जग ही तुमची कर्मभूमी होऊ शकते.
आणि अशी कर्मभूमी केलेले अनेक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी जगाच्या नकाशावर आपला झेंडा फडकवलेले कित्येक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. परंतु ही दुर्दम्य इच्छाशक्ती, आशा, आकांक्षा, जिद्द ही जर तुम्ही ठेवलीत तर मला वाटतं तुमच्या मनातली स्वप्न पूरी होण्यापासून दुनिया की कोई भी ताकत आपका सपना पूरे करने से आपको रोक नहीं सकती. अगर आप ठान लेते हैं, आप अगर डिसाइड करते हैं कि नहीं मुझे यही बनना है. धन्यवाद. काही शंका असतील तर त्या संदर्भात आपण बोलू. विद्यार्थी मित्र, कुणाला जर काही शंका असतील तर कृपया आपण आपल्या सरांना विचारायचं आहे. कुणाला काही शंका आहेत का? तुम्हाला मी सांगतो ना, शंका कोणी विचारणार नाहीये. सगळं समजतं त्यांना. दोनच शक्यता असतात. काय? एक तर सगळं समजलेलं आहे, दुसरं सगळंच डोक्यावरून गेलेलं आहे, आणि तिसरं तुम्हाला काय विचारू. कारण विचारल्यानंतर प्रश्न विचारावा लागतो, आणि मी जेव्हा उठून प्रश्न विचारीन तेव्हा बाकीचे सगळे बघत असतात, आणि बाकीच्यांना मग वाईट वाटतं की अरे हिला प्रश्न निर्माण झाला आणि मला प्रश्नच निर्माण नाही झाला. असा प्रश्न त्याला निर्माण होऊ नये म्हणून आपण प्रश्न विचारायचा. तरी पण प्रश्न विचारायला परवानगी आहे. क्वेश्चन असतील तर विचारा. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे. कोणाला काही शंका आहेत का? किंवा आपण पुढे असं काय हेच पाहिजे असं काय काही पण विचारा. कुठलीही शंका असू द्या, फक्त विचारा. तुम्हाला वाटतं तुम्हाला नाही मग काही पण विचारते पण विचारा. किंवा ठीक आहे लेक्चर आलं त्याला कोणाला तरी शंका आहे. बोल 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 विचारणार. बोल बोल मला काय बोलून टाक ना. बोला 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 बोला. काय घाबरायचं? आम्ही घाबरायचं नाही, आपलीच सर्व माणसं आहेत. त्याला काहीतरी शंका दिसते. हो तू सांग तूच. आता आम्ही असं बोट केले ना, प्रत्येक जण काय म्हणतो माझ्याकडे नाही, ते बोट तिकडे कोणाकडे गेले असेल. कारण मला शंका येऊच शकत नाही. आपल्या वाणिज्य अंतर्गत करिअर गायडन्सचा जो कार्यक्रम आपला संपन्न झालेला आहे, त्यांनी आपल्या वक्तव्यातून आपल्या सर्वांना दाखवून दिलेला आहे की जीवनामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे, जे आपण शक्य करू शकतो. यानंतर आपल्या कॉलेजचे प्राचार्य अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील. खर तर एक चांगल्या व्याख्यानानंतर मी जास्त वेळ बोलणार नाही. अध्यक्षांनी जास्त बोलायचं नसतं, पण मला असं वाटतं की आज आपल्याला ज्यांचं एक चांगलं व्याख्यान ऐकायला मिळाले ते आमचे एक कॉलेजचे आमचे सहअध्यायी, म्हणजे मला 1 वर्षांनीच ज्युनियर होते राजगुरुनगर कॉलेजमध्ये. त्यानंतर त्यांची जी करिअर ऑपॉर्च्युनिटी आणि आज आपल्या समोर त्यांनी केलेलं भाषण. कॉलेजपासूनच आम्ही एकमेकाला ओळखत होतो, कारण ओळखण्यासाठी आम्ही एकमेकाला काही क्वेश्चन विचारत होतो, जे सरांनी मगाशी सांगितलं. काही कॉलेजमधल्या ज्या काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात त्यामध्ये आम्ही नेहमी आम्ही भाग घेत असायचो. मग कुठल्या वक्तृत्व स्पर्धा असेल, प्रश्नमंजुषा स्पर्धा असेल, सगळ्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये आमचं ओळख असायची. त्यांच्या माझ्या गावामध्ये 15-20 किलोमीटरचं डिस्टन्स असायचं. बट आय नो प्रकाश, ही नो कानडे. ह्या ओळखी कॉलेजपासून आपल्याला करायच्या असतात आणि कॉलेजमध्येच आपल्याला ही ओळख द्यायची असते आणि ती ओळख जी असते ती आपल्याला आयुष्यभर पुरत असते. म्हणून वाईल एज्युकेशन जी डोळ्याची किंवा झापडं लावून आपण जे काही शिक्षण प्रणाली स्वीकारतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही गोष्टी आहेत का, आपल्याकडे काही सॉफ्ट स्किल आहेत का, आपल्याकडे काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या संदर्भात आम्ही काही अंगभूत आपल्याकडनं काही करून घेतोय का, या संदर्भातली ज्या गोष्टी असतात त्या कॉलेजमध्येच करायच्या असतात. त्याच्यानंतर त्या बाहेर करता येत नाही. सरांनी नंतर बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की उद्या नाही आता लग्न झाले नाही, मग आता मी जरा एक छानपैकी
मारतो एक काहीतरी राऊंड किंवा असं, ते बायको मारून देणार नाही, नवरा मारून देणार नाही. काही गोष्टी ज्या असतात त्या कॉलेजमध्येच करायच्या असतात आणि त्या ठाम करायच्या असतात. त्याच्यावर आपल्या ज्या अँबिशन्स आहेत त्या आपण प्रत्यक्षात ठरवायचे असतात आणि त्याचं जे नियोजन आहे ते कशा प्रकारे करायचं त्यांनी सांगितलेलं आहे. मी त्या संबंधात ज्या काही गोष्टी सरांनी कॉमर्सच्या संदर्भात सांगितल्यात, पण मला असं वाटतं कॉमर्सच्या लोकांना ऑपॉर्च्युनिटी फार आहे की सर आमच्या सब्जेक्ट मधले कॉमर्सच्या एखाद्या कॉलेजमध्ये हेड करतात. कारण मला माहिती की शहरातल्या आणि ग्रामीण भागामध्ये कॉलेजमध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा कॉमर्सला शिकणारी व्यक्ती किंवा ज्या विद्यार्थी संख्या आहे ती जास्त आहे. मग अशी ते उघडे सरांनी वाचून दाखवलेलं आहे. आपल्याही महाविद्यालयामध्ये आपण पाहिलं की जवळपास 1/3 हे आपले कॉमर्सचे विद्यार्थी आहेत. आणि मग एवढ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, तर त्यात नंतर आम्ही कुठं आहेत आणि भविष्यामध्ये आम्ही कुठं असू, तर त्यासाठी आपल्याला काही ठरवलेत का? समजा सरांनी सांगितलं की ठीक आहे FY ला ठरवायला होतं, आम्हाला असं वाटतं की अजूनही वेळ गेलेली नाही. आपण मी मगाशीपासून बघतोय की 10:15 10:30 सगळे लोक घड्याळाकडे बघतायत. पहिल्यांदा पार्ट टाइम हा कोर्स आपण करतो हे थोडं विसरायचं असतं की हा कोर्स मी फुल टाइम करायचा आहे आणि घरच्यांना पण सांगून ठेवायचंय की हा कोर्स आहे ना. आपल्याला म्हणजे शेतकऱ्याची आपली आहे ग्रामीण भागातले आपण लोक असतो, त्याला ते 3 वर्षाचं पोरग पण चालतं करडू वाढायला. त्यांना वाटतं नाही तू नाही आला ना मग ते मला घरातले हे करता नाही होत असतं. आम्ही ग्रामीण भागात दोघं ग्रामीण भागातूनच आलेले शिकलेलो आहेत. आता आपल्याला ठरवायचे की मला काय करायचं. आणि मला वाटतं सरांनी त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक्स्ट्रा कॉमर्स व्यतिरिक्त काय काय करायचंय, कशा प्रकारचं नॉलेज आपल्याला पाहिजे, आपल्याला पुढे जॉब किंवा बिझनेसची संधी कशी पाहिजेत. मला असं वाटतं मी उघडे सरांना एक सांगितलं होतं की एक एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आपल्या कॉमर्स विभागातर्फे करा की मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या मालाची जी आपण ऍप तयार करतोय ते ऍप आपल्या सगळ्या शेतकऱ्यांमार्फत आपल्या सगळ्या मार्फत पोहोचवायचंय. साध्या साध्या गोष्टी असतात. एखाद्याने जर ठरवलं तर काय करायचं, ओला उबरने म्हणजे ती साधी त्यांनी सरळ संकल्पना छोटीशी राबवली. त्याच्या ना बापाची कार आणि त्याच्या ना कुणाचं काय काय, फक्त त्यांनी एक छोटं सॉफ्टवेअर तयार केलं, कोणीतरी त्याला ते कार जॉईन झाली, यांनी फक्त ती ऑपॉर्च्युनिटी दिली, त्यांनी फक्त त्या संधीचं हे केलं. अमेझॉन सारखी सुद्धा ती सुंदर कल्पना आहे. हे सगळं कॉमर्सचं मॅनेजमेंटचा भाग आहे. हा, तर या संदर्भातल्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या आपण करायचे. आता सरांनी एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी संदर्भातला जो मी तुम्हाला कोर्स दिलाय तो करायचा आहे. उद्या तुम्हाला वाटलं की मंचरचं GS टॅगिंग काय आहे, मंचर मधला बटाटा कसा आहे, मंचर मधला बटाटा मला दिल्लीला विकायचा आहे, तर मग मंचरची साधं जरी ऍप आपण केलं, छोटं ऍप केलं, व मंचरचं आहे, ओतूरचं आहे, ओतूरचा हापूस आंबा आहे, कोकणातला हापूस आंबा आहे, हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. काही याच्यामधले छोट्या गटातून लोक मोठी होत गेलेले असतात. ही सगळी आपल्या समोर उदाहरणं आहेत जी व्यवसायातून जी मोठी होत गेलेली आहेत. आणि नोकरीच्या संध्या तर कॉमर्ससाठी फार आहेत. त्यासाठी आपण पाहतो IBPS, EBCS हे अलीकडे इंजिनिअरिंगची मुलं येऊन तुमचा कोर्स करायला लागलेत आणि आम्ही त्यात कुठं आहोत. कारण आम्ही कॉमर्सचं संध्याकाळचं तास शेवटचा तास संपला की लगेच आम्ही घरात जाऊन बसलो. जे मागाशी चौधरी सरांनी सांगितलं, प्रकाशने सांगितलं की त्याच्यानंतर लोक फुल टाइम कोर्स करतायत. EBCS आणि या संदर्भातले जे काही बँकिंगच्या संदर्भातले सर्व्हिसच्या संदर्भातले जे कोर्सेस आहेत ते आम्ही लास्ट इयर मध्ये लागले पाहिजे. शेवटच्या वर्षातच आपण ठरवले पाहिजे. फुल टाइम आपण त्याच्यामध्ये पडलं पाहिजे आणि मग आपल्या ज्या संधी आपण जर आपल्या शोधल्या तर मला असं वाटतं उत्तम क्वालिटीचा आपल्याला जॉब मिळू शकतो. चांगल्या प्रकारच्या एखाद्या भविष्याचं प्लॅनिंग आपण करू शकतो लास्ट इयरला असताना. आणि म्हणून हीच वेळ आहे, हेच वर्ष आहे. पुढचे 6 महिने जर तुम्ही ठरवलं की मला हे करायचंय, मला फुल टाइमने या गोष्टी करायच्यात, मी हे ठरवलं मला आणि याच्यामध्ये जर मला पडायचंय, तर मला वाटतं घरचे थोडे सहकार्य करतात, आपले लोक सगळे चांगले आहेत, आई वडील आपल्याला चांगलं समर्थन करतात. आणि मग आपल्याला जर ठामपणाने उभं राहायचं असेल, मग सरांनी बऱ्याचशा गोष्टीतून सांगितलंय की मुलींना 21 वर्षाचे सांगितलंय, मुलांना 21 सांगितले. का सांगितलंय की हे स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःचं करिअर तिने निवडावं. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या ज्या समस्या आज होत चाललेल्या आहेत त्या बऱ्यापैकी कमी होत चाललेल्या आहेत. पण तरी पण मला असं वाटतं की पूर्वीच्या पेक्षा समस्या तशा कमी होत चालल्यात. आज मुलगी शिकते, परंतु शिकलेली मुलगी सुद्धा घरात बसते. तर ती घरात का बसते, तर तिला मधल्या संधी तिला मिळालेल्या नसतात, त्या संधी मिळाव्यात. आणि मला असं वाटतं की उद्या जी 21 वर्षाची मुलगी आहे तिच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत, करिअर आहे, तिच्याकडे सगळ्या प्रकारचं जॉब आहे, तिची बिझनेस करण्याची तिची कुवत आहे.
तर अशा मुलीला मला वाटते कुठली सासू किंवा कुठला नवरा सासूरवास करणार नाही. त्याची काय हिंमत आहे. तुम्ही बघा नोकरीवाल्या ज्या बायका असतात, व्यवसायवाल्या ज्या बायका असतात, त्यांचे नवरे त्यांना म्हणूच शकत नाही चल निघ घरातून. ते म्हणून तूच जा घरातून, तुलाच मी जेवायला घालतो. म्हणजे ह्या ज्या परिस्थिती आहेत, ह्या संधी ज्या आहेत त्या आपल्याला ह्या शिक्षणामधनं मिळतात. मुलांना सुद्धा सांगतो की ह्या सगळ्या ज्या व्यवसायाच्या संधी आहेत त्या आपण आता ठरवायच्या आहेत की अगदी नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सरांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे मेन्शन केलेल्या आहेत आणि आपण जर ठरवलं तर मला असं वाटतं की थोडेसे साथ देतात. तात्पुरतं घरची कामं, ती बाकीचे व्यवसाय वगैरे जे असतील थोडे थांबवा. मला असं वाटतं की काल आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये पवार साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी आम्ही आता यापुढे काम करणार आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी सरांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे त्या संधी आम्ही प्रत्येक महाविद्यालयात उपलब्ध करून देऊ. किती संधी आहेत की त्यासाठी टेक्नॉलॉजी, मगाशी चौधरी सरांनी सांगितल्याप्रमाणे टेक्नॉलॉजी मध्ये जर आपण जास्त गेलो तर कॉमर्स मधले जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मगाशी मी एक साधी गोष्ट सांगितली की बाजार समितीचे भाव जे असेल तर त्याच्या व्यतिरिक्त काय, आज माझा घरातून गवार, माझ्या घरातली गवार विकायला निघालेत आई वडील, आणि मी जर गवारीचा बाजार बघितलाय तर आज असा आहे, काल असा आहे, तर 2 दिवस आपण मागं पुढे करू शकतो. या पद्धतीची मेसेज लोकांना देणं. आज मोबाईल सगळ्यांकडे आहे, सगळ्यांकडे संधी दिलेला आहे, नेट सगळीकडे गेलेला आहे. आपल्याला फक्त मधी दुवा म्हणून काम करायचं. ते काम करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं भांडवल नसताना सुद्धा कित्येक लोक मोठी झालेली पाहायला मिळालेत. नवे जागतिक स्तरावर त्या श्रीमंत लोकांमध्ये लोक गेलेली पाहायला मिळाली. ती साधीच लोक आहेत, तुमच्यासारखीच लोक आहेत, आपल्यासारखीच लोक आहेत. त्यांनी सगळ्या गोष्टींनी ठरवलंय की मला ह्या गोष्टीत करिअर करायचंय, मला इथे जायचंय. म्हणून करिअरचं समजा 1-2 वर्ष जरी ठरवलं नसेल, सरांना जरी तुम्ही सांगितलं नसेल, तरी तुमच्या मनामध्ये ज्या संधी आहेत मला वाटतं सगळ्यांनी ठरवलेलं आहे. कारण आपण जर ठरवलं तर आपण त्या गोष्टी होऊ शकतो, कुठल्याही बाबतीत होऊ शकतो. मी सरांनी मला सांगितलं की करिअर तुम्ही ठरवता का नाही. आमच्या वेळेस पण आम्ही एवढ्या काय गोष्टी विचार करत नव्हतो. पण एक करिअरच्या बाबतीत म्हणजे मला असं आठवतं, म्हणजे ते गोष्ट तुम्हाला सांगायला नाही पण सांगायला पाहिजे. मी राजगुरुनगर कॉलेजला प्राध्यापक होतो, 88-89 असेल, 1 वर्ष. आणि त्या काळामध्ये म्हणजे ती गोष्ट ती वेगळी आहे, इट इज नॉट करिअर. पण मला जे समोर आले ते मला आपलेच एक धामारीकडची एक आमच्या नातेवाईकातली एक मुलगी म्हणजे लग्नासाठी त्यावेळी आले, तर कारण नोकरीला लागलाय, चला आजकाल परमनंट असेल, सगळं चांगलं असेल तर मुली देतात बरं का. आमच्या वेळेस कोणाला पण देत होते. एक समोरची मुलगी आली, नात्यातली होती, आणि ती मुलगी जी होती ती पुण्यामध्ये म्हणजे हायस्कूल तिचं झालेलं आणि कॉलेज सगळं UK ला झालेलं, लंडनला झालेलं. मला आठवतं की थोरात सर आपले जे होते ज्युनियर कॉलेज, ते आणि आम्ही दोघं ते मुलगी चाकणला पाहायला गेलो. एकतर आम्ही खेड्यातून त्या तिथे समोर पाहायला गेलो, आणि पाहायला गेल्यानंतर सगळ्याच, तर मी जसे क्वेश्चन त्या मुलीला विचारले तसे तिने मला विचारले, व्हॉट इज युअर अम्बिशन्स. मी तर तिला विचारलं तिचं अम्बिशन्स वगैरे, म्हणलं तुझ्या अम्बिशन्स काय आहेत. ती म्हणाली मला मस्त वाटतं देवानंद सारखा नवरा पाहिजे, मला मस्त वाटतंय म्हणजे, आणि मला वाटतं की माझ्या मिस्टरनी माझ्या बरोबर तिकडे यावं, माझ्याकडे काम करावं. हे अम्बिशन तिने पटकन बोलून सांगितलं. त्यानंतर मला म्हणजे संबंधितांनी पसंत केलं. ते म्हणाले हे सर्व्हिस सोडून तुम्ही चला सर UK ला. म्हणलं नाही, मी तिकडे येणार नाही, पण मी परदेशात जरूर जाणार आहे. मला म्हणजे तुम्ही आता तुमच्या ह्या संधीची मी सुतराम शक्यता नाही घेणार, मी लग्न करणार नाही, कारण तुमच्या बरोबर मी काय येणार नाही, मला अजून इथं करिअर करायचं, मग मी येईल. पण त्या समोरच्या माणसाने मला चॅलेंज दिलं माझ्या नातेवाईकांना, अरे तुला एक चांगली संधी आहे. घरातले पण 2 लोक सांगायला लागले, अरे जा की परदेशात, काय करायचं. म्हणलं मी जाईल की, माझ्या स्वतःच्या याच्यावर जाईल, पण मला आत्ता जायचं नाही. पण मी मनात ठाम ठेवलं होतं की आय विल डू इट, मला करायचंय ते. आणि मला असं वाटतं की आफ्टर 4-5 इयर्स नंतर मी ज्यावेळेस रिसर्च करिअर केलं, PhD केला, आणि ज्यावेळेस मी परदेशात जाऊन आलो, नवे 6-7 राष्ट्रांमध्ये जाऊन आलो, तिथल्या संधीच पाहिल्या, ह्या गोष्टी पाहिल्या. कारण शेवटी कसं असतं की आपण ठरवायला लागतो, मग मी कुठं जन्मलो, काय जन्मलोय, कशा प्रकारे आहे, कशा मला संधी आहेत, हे त्याच्यामध्ये मॅटर नाहीये. मी ठरवायला पाहिजे की मला काय करायचं. आणि कॉमर्स सारख्या माणसाकडे मला असं वाटतं की फार चांगली आहेत. आज ज्याचं मॅनेजमेंट चांगलं आहे, ज्याचं अकाउंट चांगलं आहे,
तोच माणूस जगामध्ये ताटमानाने उभा आहे. आणि म्हणून कॉमर्स सारख्या माणसाला मला वाटते काहीच अवघड नाही. म्हणून टॅली आजकाल जे आलेले, मी काल सांगत होतो की टॅलीमध्ये आमच्या प्रत्येक कॉमर्सच्या विद्यार्थ्याला टॅली आलं पाहिजे. मी परवा दिवशी एक इंटरव्ह्यू घेत होतो, सहज आम्हाला काही क्लेरिकलला मुलं पाहिजे होते. टॅली केले का? नाही. अरे मग तू कॉमर्स झालं तुझं टॅलीच नाही. तुमचं टायपिंगला स्पीड आहे किंवा नाही आता तो मटेरियल नाहीये. मराठी टायपिंग येते का, इंग्लिश टायपिंग येते का, इज ओके. पण टॅली मला माहीतच नाहीये. आणि टॅली मधल्या नवीन काही शोध मी काही त्याच्यामध्ये लावलेच नाही, त्याच्यामध्ये व्हर्जन्स केलेच नाही. काल आमच्याकडे एक तिथल्या एका इंग्लिश मिडियम स्कूलची एक क्लेरिकलची विद्यार्थिनी होती. तिने ते सांगितलं की टॅलीमध्ये आम्ही हे केलं दुरुस्ती, की टॅलीमध्ये नुसतं तुम्ही अकाउंटिंग, डे टू डे अकाउंटिंग, आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा आपण टॅलीचं अकाउंटिंग केलंय, पण तरी सुद्धा परफेक्शन नाहीये. आज समजा तुम्हाला सरांना आपण एक बुके आणलेला ते भेट द्यायला आणला, तर ते लिहितील आज काय कॉमर्स असोसिएशनचं उद्घाटन प्रसंगी 500 रुपीज खर्च. पण त्यातला बुकेवर किती आहेत, त्याच्यात नंतर पुस्तकावर किती आहेत, किंवा आमच्या चहावर किती आहेत, ते काय असं छोटे छोटे नाही लिहित आम्ही, असे मोठे करून लिहितो कारण कंटाळ करतो. पण त्या संबंधित व्यक्तीने आम्हाला काल दाखवलं की टॅलीमध्ये A to Z, आता समजा तुमची ऍडमिशन असतं आमच्याकडे, सरांनी सांगितलं मगाशी 946 ऍडमिशन आहे, तर प्रत्येकाचं समजा ही मुलगी असेल काय, मला नाव माहित नाही तुझं, पण समजा मीनाक्षी असेल, तर हा मीनाक्षीची काय एंट्रीज आहे, तिने हाऊ मेनी फीज पेड केली, तिचं काय कशा प्रकारे आहे, तिला कुठले कुठले राहिले, हे 1 क्लिक मध्ये त्याचा सगळा इतिहास येतो. म्हणजे टॅलीमध्ये आम्हाला आहे तोच टॅली शिकता येत नाही. आणि मग तुम्हाला कोण नोकरी देणार आहे, मग तुम्हाला कोण संधी देणार आहे? तर मला असं वाटतं की साईड बाय साईड कोर्सेस केलेले आहेत, सुदैवाने लॅबोरेटरी आपल्या चांगल्या केलेल्या आहेत, अकाउंटिंग टॅक्सेशन्स मध्ये सुद्धा आपण ते गोष्टी शिकवतो. मी उघडे सरांना मागेही सांगितले की आपल्याकडे काही बाहेरची लोक येतात, ते शिकवतात, आपलेही लोक तुम्हाला शिकवतात, पण कॉमर्सच्या सगळ्या विद्यार्थ्यांना टॅली आला पाहिजे. अलीकडे सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे, मी बीकॉम झालो, मला टॅलीचा म्हणजे ते सॉफ्टवेअर वापरताच येत नाही, मला त्यातलं काही जमतच नाही, डेबिट कुठे टाकायचं का क्रेडिट कुठे टाकायचं. आता तुमच्यापैकी मी साधा एक तुम्हाला सगळ्यांना एक क्वेश्चन केलं, समजा मला सरांना 500 रुपयाचं डीडी द्यायचं आहे. आता मला माहित नाही 500 रुपये म्हणजे बघतो तुम्ही किती खर्च होतो एक डीडी काढायला 500 रुपयाचा. नाही 25 रुपये समजा म्हणे आपण एक 25 रुपये येत आहे. अकाउंट जर आपल्या त्याच बँकेत असेल तर आपल्याला चार्ज लागेल. पण ठीक आहे, समजा आपण दुसरीकडे काढला, आपलं चार्ज आता पूर्वी लागत होतं म्हणून मी मला समजा दुसऱ्या अकाउंट मध्ये एखाद्या बँकेतून काढायचं 500 रुपयाचा डीडी मला काढायचं, 50 रुपयाचा चार्ज लागतो समजा, ठीक आहे 50 रुपये लागतात, हा 550 रुपये खर्च होतो. तर मी जमा खर्चाच्या बाजूला किती लिहिणार? 500 रुपये. आणि जमेच्या बाजून जिथून जाणार तिथे किती लिहिणार? मग तुमचं अकाउंट टॅली होणार आहे का? मग टॅली कसं करणार? कमिशन इफेक्ट पुढे दाखवणार. हा, कारण आम्हाला हे प्राचार्यांना क्वेश्चन असतो पहिला की तुम्हाला एक 5,000 रुपयाचा डीडी काढायला सांगितलंय आणि तुमच्या अकाउंटंटनी हे लिहिलंय, मग 5,050 रुपये तुम्ही इकडे खर्च तर दिसत नाही, 5,000 रुपयाचा डीडी दिसतो, कमिशनचं तुमच्यात काही येत नाही, मग कमिशनचं दाखवता कुठं? हाऊ यू कॅन मॅनेज युअर अकाउंट? तुम्ही म्हणणार हे तर बाजूलाच राहील. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना विचारलं की डीडी कसा काढतात, अकाउंटिंग कसं करतात, आता बऱ्यापैकी यायला लागले नाही असं नाही, पण काही दिवसांनी सगळं विसरून जाऊ आपण. पण ते जे कमिशन आहे ते कमिशन आपण उसनवार म्हणून दाखवतो आणि उसनवार दाखवून ती परत बॅलन्सिंग आपण टोटल करतो. तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत त्या आमच्या वरती अकाउंटला त्या क्लर्कला प्रॅक्टिसने येतात. पण माझं असं मत आहे की जर आपण याच्यात जर इंटेलेक्च्युअल काही गोष्टी दाखवल्या, काही स्मार्ट दाखवला आणि स्मार्ट स्टुडंट जर आपण म्हणून व्हायचा प्रयत्न केला, तर पहिली ऑपॉर्च्युनिटी जी आहे, जी मगाशी चौधरी सरांनी सांगितली की जगातल्या टॉपमोस्ट पोस्ट आहेत, ज्या टॉपमोस्ट सगळ्या पोस्ट सगळ्या वॅकंट आहेत आणि त्या वॅकंट पोस्टवर स्मार्ट स्टुडंट किंवा नॉलेजेबल स्टुडंट ची अजूनही कमतरता आहे, त्या सगळ्या पोस्ट अजून खाली आहेत. आणि म्हणून हे करत असताना आम्ही जे शिकलोय, आम्ही जे काही गोष्टी केल्या त्या संदर्भातलं काही नॉलेज, त्या संदर्भातलं काही असिस्टन्स, म्हणजे
सरांनी मगाशी सांगितलं की कॉमर्स मगाशी येत आहेत, आम्ही सांगितलं की कॉमर्सच्या मुलांना सगळ्या छोट्या गोष्टीचं एक्सपिरियन्स पाहिजे, हँड्स ऑन ट्रेनिंग पाहिजे, कुठेतरी एखाद्या ठिकाणी काम केलं पाहिजे, पण आपण लाज बाळगतो, काम करायची लाज बाळगतो. आम्ही अर्न अँड लर्न स्कीम मध्ये शिकलो किंवा विद्यापीठात असताना आम्ही काम करत होतो, त्यात रिसर्च असतो. मग रिसर्च सांगितलं सरांनी, रिसर्चला आता 30,000 रुपये सुद्धा मिळतात महिन्याला, मुलींना मिळतात, मुलांना मिळतात. आज सगळ्या ठिकाणी पैसे आहेत, स्कॉलरशिप्स आहेत, पण काम करायची आम्ही लाज बाळगतो. परदेशामध्ये सगळे काम करून लोक शिकतात, एक्सपिरियन्स त्यांना आपोआप मिळतो. आम्ही फक्त काय करतो, सकाळी तुम्ही म्हणा की प्राचार्य म्हणून तुम्ही बोलणार, 7:30ला आलो की 11ला चात घरात, थोडस त्याच्यानंतर 2-3 तास समजा कुठेतरी एखाद्या छोट्या फर्म मध्ये आपण थोडासा एक्सपिरियन्स घेतला, सरांनी मग सांगितलं एखाद्या ट्रेनिंग मध्ये एक्सपिरियन्स घेतला, तर तोच बायोडाटा, तोच प्रोफाईल तुमच्या पुढे नोकरीसाठी उपयोगाला येतो. आणि मग ज्यावेळी तुम्ही जाता की आय एम डिस्टिंक्शन्स इन बीकॉम पर्टिक्युलर, मग व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स? नाही सर, एक छोट्या सेल्स मध्ये मी केलं, एक कापड दुकानामध्ये काम केलं, तिथलं अकाउंटिंग केलं मी, तिथल्या छोट्या केलं. पैसे हाय मटेरियल नाही, म्हणजे तुमच्या घरी पैसे नाही किंवा तुमची परिस्थिती वाईट आहे म्हणून तुम्ही जॉब करावा हा त्यातला मतलब नाही. खरं तर आपण हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. म्हणून जगामध्ये आपला देश जर सोडला, अलीकडे आता आपल्या देशामध्ये ती कन्सेप्ट यायला लागली, तर सगळ्या देशांमध्ये 12वी नंतरचं जे एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशन जे आहे, ते सगळं एज्युकेशन आहे ते हँड्स ऑन ट्रेनिंग, प्रोजेक्ट बेस्ड ट्रेनिंगवर लर्न किंवा त्या पर्टिक्युलर याच्यावर एक्सपिरियन्सवर दिलेला आहे. म्हणजे आपल्या इथल्या एखाद्या खासदाराचा मुलगा, मंत्र्याचा मुलगा परदेशात जर शिकत असेल तर त्याला सुद्धा काहीतरी स्कॉलरशिप घेऊन त्या ठिकाणी शिकतो, प्रोजेक्ट घेऊन शिकतो. आणि म्हणून समजा आपल्याकडे एखाद्या मोठ्या उद्योगपतीचा मुलगा असेल तर उद्योगपतीचा मुलगा सुद्धा एखाद्या स्कॉलरशिपवर शिकतो, कारण त्याला तो अनुभव घ्यायचा असतो आणि मग नंतर त्याच्या व्यवसायात जायचं असतं. आणि म्हणून मला वाटतं छोटे व्यवसाय असतील, छोट्या गोष्टी असतील, घरातलं अकाउंटिंग असेल, आईचं असेल, पप्पाचं असेल किंवा भावाचं असेल किंवा एखाद्या कुठल्या नातेवाईकाचं अकाउंटिंग असेल, छोट्या गोष्टीचं काम आपण जर केलं, पैशासाठी न करता एक्सपिरियन्स बेस म्हणून जर तुम्ही काही काम केलं, तर सुदैवाने मला असं वाटतं की त्यामध्ये फार संधी आहेत, जॉबच्या चांगल्या संधी आहेत, बिझनेस सुद्धा याच्यातूनच सुचतो. परवा दिवशी मला वाटतं आम्ही सेल्फ फायनान्शियल म्हणजे बचत गटा संदर्भातला या ठिकाणी तर घेतलं. मला असं वाटतं की तुमच्यापैकी उघडे सरांनी सांगायचं राहिलो, पण सुंदर कल्पना आहे अल्प बचत गट, त्यातल्या त्यात महिला अल्प बचत गट. म्हणजे मला त्याच्यामध्ये थोडंसं बोलायचंय, करायचंय की आमच्या अशिक्षित महिला खेडेगावातल्या 5-6 जणी येतात, छोटं बचत गट तयार करतात, त्याच्यातून छोटे व्यवसाय सुरू करतात. मी म्हणते आपल्याकडे 11वीलाच किंवा आता आपल्याकडे 18च्या पुढे आहेत, FY BComलाच मुली आल्या आणि तुमच्यापैकी 6-7 जणींनी किंवा जरी ठरवलं की आपल्याला एक बचत गट तयार करायचे, त्यात मम्मीला घ्यायचं, आपण एक थांबायचं, 2-4 जणांनी करायचे, छोटे गट तयार केले आणि त्याच्यातून सुद्धा छोटा व्यवसाय केला, तर भविष्यामध्ये त्याच्यातून सुद्धा तुम्ही एक चांगलं उद्योजक बनू शकता, त्याच्यातून सुद्धा संधी मिळू शकतात. म्हणजे महाविद्यालयात शिकत असताना सुद्धा आपण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे, त्या बचत गटाला आपण मदत केली पाहिजे, त्या बँकिंग सेक्टरला आपण तिथं काम केलं पाहिजे आणि याच्यातूनच तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार आहे आणि भविष्यामध्ये तुम्ही त्यामध्ये चांगलं एक स्मार्ट, आपण काय म्हणतो त्याला, एक स्मार्ट लेबर मी म्हणणार नाही, परंतु एक स्मार्ट ह्युमन रिसोर्स तयार होतो आणि त्याचा फायदा तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी होतो. म्हणून आपलं करिअर करताना आपण आपला एक्सपिरियन्स घ्या, वर्क कल्चरमध्ये नेहमी राहा, की जे संदेश तुम्हाला आज आपल्याला चौधरी सरांनी दिला, मला वाटते सर आपल्या महाविद्यालयात आले, आपणा सर्वांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपल्या महाविद्यालयातर्फे मी सरांना विशेष धन्यवाद देतो आणि खरं तर माझंही लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय कर्मवीर. आपल्या साहेबांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले आहे. धन्यवाद साहेब. त्यानंतर आपल्या कॉलेजच्या आदरणीय सुरुवात. आज आपल्या कॉलेजमध्ये कॉमर्स असोसिएशनच्या उद्घाटनानिमित्त लाभलेले प्रमुख व्यक्ती माननीय डॉक्टर प्रकाश चौधरी सर यांनी अगदी बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचं डिपार्टमेंटच्या व कॉलेजच्या वतीनं आभार मानते. त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला, असे आपले कॉलेजचे प्रिन्सिपल आदरणीय डॉक्टर KG कानडे साहेब व आपले उपप्राचार्य प्राध्यापक सांगळे सर यांचे देखील मी डिपार्टमेंटच्या वतीनं आभार मानते व आपल्या डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर उघडे सर यांचे व सर्व सहकारी प्राध्यापक वृंद यांचे देखील आभार मानून
तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला असं जाहीर करते. धन्यवाद.